लॉ कमिशन मध्ये बाबासाहेबांनी विषय मांडला त्या दिवशी मांडलेला आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू झालाच पाहिजे. आणि आमच्या धर्माचा न छेडता त्याच्यामध्ये जर मुस्लिम समाजाबद्दल काही चांगल्या सुधारणा असतील, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना मानतो ना आपण. मानतो ना आम्ही, म्हणून तो आम्ही त्यांनी संविधानाच्या रस्त्यावर सुद्धा 1948 उतरतो ना. आमचे फंडामेंटल राईट्स जे यापेक्षा महत्वाचे आहेत. ही जी अराजकता आहे ही कमी होऊ शकते असं मला वाटतं. आपल्याला हो किंवा नाही मुद्दे म्हटले. दिले नाही. अगेन दी सॉलिसिट व्ह्यूज अँड आयडियाज ऑफ द पब्लिक. Ideas. ऐकून घे ना. जर याच्यामध्ये समाजाचा हित, देशाचा हित हे जास्त असेल तर जे चांगले मुद्दे असते, सुधारणा जे काही असतील ते सुद्धा आपण ओपन ऍक्सेप्ट करायला तयार आहे. नमस्कार, मी राजेश शावलकर. लोकशाही निर्मित लोकलवच्या विशेष चर्चेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजची चर्चा एका ज्वलंत विषयावर अशी आपली आजची चर्चा, आणि या चर्चेचा विषय आहे समान नागरिक कायदा. आणि या समान नागरिक कायद्याची काय आवश्यकता आहे या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी आज आपण आपल्या लोकलवच्या स्टुडिओमध्ये काही महनीय व्यक्तींना आमंत्रित केलेलं आहे, काही विचारवंतांना आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की समान नागरिक कायदा हा जो येऊ घातलेला आहे त्याची खरोखर आवश्यकता आहे का, या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आज आहेत करीमभाई सालार. करीमभाई सालार हे माजी उपमहापौर आहेत आणि इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी साऱ्या दर्शकांच्या वतीने करीमभाईंचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. करीमभाई नमस्कार. आज आपल्याबरोबर आहेत फारुखभाई शेख. फारुखभाई शेख हे जळगाव जिल्हा मणिहार बिरादरीचे अध्यक्ष आहेत. ते देखील आज आपल्या या लोकलाईव्हच्या स्टुडिओमध्ये विशेष चर्चेसाठी आमंत्रित आहेत. मी त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. नमस्कार फारुखभाई. आज आपल्याबरोबर आहेत अधिवक्ता परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष, जी थिंक टँक तयार करण्यात आली त्या थिंक टँकचे प्रमुख आहेत प्रांताचे ॲडव्होकेट प्रवीणचंद्रजी जंगले. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने या लोकलाईव्हच्या विशेष चर्चेमध्ये आमंत्रित करतो ॲडव्होकेट प्रवीणचंद्रजी जंगले यांचं आपण मनपूर्वक स्वागत आहे. राष्ट्रीय सुरक्षा मंच, या राष्ट्रीय सुरक्षा मंचाचे विभागाचे संयोजक आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत सचिनभाई नारळे. सचिनजी आपलं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत प्राध्यापक डॉक्टर उमेशजी वाणी. प्राध्यापक उमेशजी वाणी आपलं देखील आपल्या लोकलाईव्हच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. पुनश्च आपल्या सगळ्या महानुभावांचं आपल्या लोकलाईव्हच्या या विशेष चर्चेमध्ये समान नागरिक कायदा आणि आवश्यकता या विषयासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या साऱ्यांचं या दर्शकांच्या वतीने मनापासून स्वागत करतो. समान नागरिक कायदा म्हणजेच कॉमन सिव्हिल कोड, म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड, या सगळ्याचा अर्थच म्हणजे समान नागरिक कायदा. आणि हा समान नागरिक कायदा भारतामध्ये येऊ घातलेला आहे. आणि हा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी तशा प्रकारची घोषणा केली की, आणि कायदा हा कसा असावा याचं अद्याप प्रारूप जरी आपल्या समोर आलं नसेल तरी सर्व बाजूने त्याला विरोधी केला जातोय, त्याला समर्थनही केलं जात आहे. तो कसा प्रकारचा कायदा आहे, त्या कायद्याची आवश्यकता आहे का, त्या असला तर तो कसा असला पाहिजे, या सगळ्या विषयाची आपल्याला चर्चा करायची आहे. बरं, हा कायदा आत्ता येऊ घातलेला आहे, हा येतोय तर ही वेळ बरोबर आहे का, की या वेळेच्या अगोदर यायला पाहिजे होता, की येणाऱ्या इलेक्शनच्या नंतर यायला पाहिजे होता. या सगळ्या विषयाची आपल्याला उहापोह करायचा आहे, चर्चा करायची आहे. आपण या विषयासंदर्भात या सगळ्यांची चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत. सुरुवातीला या न्यायिक व्यवस्था म्हणजे हा कायदा आहे, आणि हा कायदा हा आपल्या सगळ्या भारतीयांना लागू होणार आहे. कशा पद्धतीने होणार आहे, गरज आहे का, आणि तो कशा पद्धतीने आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे, यासाठी सुरुवातीला आपल्यामध्ये उपस्थित असलेले वकील, प्राध्यापक ज्येष्ठ वकील आहेत प्रवीणचंद्रजी जंगले, यांच्याकडनं आपण सुरुवातीला जाणून घेऊया की या कायद्याच्या संदर्भात वकील म्हणून, तज्ज्ञ म्हणून आपण याकडे कसं बघतात, या घोषणेकडे आपण कसं बघतात, हा येऊ घातलेला कायदा आहे, याकडची पुढची भूमिकाही कशी असली पाहिजे, या सगळ्या विषयावरती सुरुवातीला एक प्रस्तावना स्वरूपात मी प्रवीणचंद्र जंगलेजींना आमंत्रित करतो. युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरिक कायदा हा जो आहे हा काही नवीन विषय नाही आहे. घटनेच्या, भारतीय राज्यघटनेचा, ज्या घटनेचा सगळे हवाला देतात आणि घटनेप्रमाणे राज्य करा, घटनेप्रमाणे राज्य चालू द्या, राज्यघटना ही सर्वोच्च आहे असं म्हणतात, त्या राज्यघटनेमध्ये 4थ्या भागामध्ये 44व्या कलमात आर्टिकलमध्ये असा स्पष्ट निर्देश आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जे आहे घटनेमध्ये दिलेले, त्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये समान नागरिक कायदा हा आणला जावा आणि तो लवकरात लवकर आणला जावा अशी प्रावधान, अशी तरतूद त्याच्यामध्ये आहे. पण ते इच्छाशक्तीचा अभाव म्हणून तो आज तागायत आणला गेला नाही.
सुप्रीम कोर्टाचा हवाला वेगवेगळ्या वेळेत दिला जातो की सुप्रीम कोर्टाचे निकाल पाळत नाही, सुप्रीम कोर्ट काय म्हणतं, सुप्रीम कोर्टाचे निकाल मानत नाही, सुप्रीम कोर्टाने अनेक न्यायनिवाड्यांमध्ये म्हटलेलं आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स प्रमाणे जी मार्गदर्शक तत्वे घटनेमध्ये दिले त्याप्रमाणे युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे हा लागू केला गेला पाहिजे आणि तो राज्यकर्त्यांनी लागू करावा. पण राज्यकर्त्यांची आजपर्यंत इच्छाशक्तीच कधी नव्हती, त्यामुळे तो लागू झाला नाही. कारण समान नागरी कायदा ही काळाची गरज आहे. एका देशामध्ये बाकीचे कायदे समान आहेत. बाकीचे कायदे म्हणजे पार्टनरशिप ॲक्ट आहे, इंडियन पिनल कोड आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आहे, आणखीन आपला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे. हे सगळे समान सगळ्यांना लागू आहे. मग ह्याच का लागू नाही आहे? याच्यातच असं काय झालेलं आहे? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायनिवाड्यांमध्ये शहाबानूच्या प्रकरणात असो किंवा त्याच्या पूर्वीच्या अनेक प्रकरणांमध्ये असो, सुप्रीम कोर्टानं हे निर्देश दिलेले आहे किंवा इच्छा व्यक्त केलेली आहे की हे कायदा करणं हे राज्यकर्त्यांचं काम आहे, हे विधानसभेचं काम आहे, म्हणजे विधिमंडळाचं काम आहे, विधानसभेपेक्षा विधिमंडळाचं काम आहे, लोकसभेचं काम आहे. ते त्यांनी आजपर्यंत केलं नाही. कोर्टानं वारंवार सांगून सुद्धा हे केलं नाही. आणि याच्यात आता दोन भाग आहे. याच्यात एक भीती अशी उत्पन्न केली जाते की हे जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यामुळे मग आता समान नागरी कायद्यामुळे आमचे अधिकार जातील, आम्हाला ज्या फॅसिलिटी मिळतात त्या नाही राहणार, आमचं मायनॉरिटी स्टेटस संपून जाईल किंवा तुमचे काही गोष्टी आमच्यावर लादल्या जातील. अशा तऱ्हेच्या ज्या गोष्टी आहे ह्या सगळ्या वायफळ आहे. याचं कारण असं की घटनेमध्ये दोन प्रकारचे प्रावधान आहेत. एक म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत जी निर्देशक तत्व आहेत आणि दुसरं फंडामेंटल राईट्स आहे. फंडामेंटल राईट हे प्रत्येक व्यक्तीचे फंडामेंटल राईट आहे, जे धार्मिक असो, धार्मिकतेच्या आधारावर असो, मायनॉरिटीच्या आधारावर असो, आपल्या कस्टमच्या आधारावर असतो, कशाच्याही आधारावर असो, हे फंडामेंटल राईट आहे. शिक्षणाचे असो, एक्सप्रेस करण्याचे असो, आपलं स्वतःचं मत व्यक्त करण्याचे असो, हे फंडामेंटल राईट आहे. आणि सुप्रीम कोर्टानं अनेक न्यायनिवाड्यांमध्ये असं अनेकदा म्हटलेलं आहे की जेव्हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आणि फंडामेंटल राईट यांच्यामध्ये काही घर्षण निर्माण होईल किंवा त्यांच्यामध्ये काही एक प्रकारचा विरोधाभास निर्माण होईल, तेव्हा फंडामेंटल राईट्स हे पुढे जातील किंवा फंडामेंटल राईट्स हे प्राईम राहतील. फंडामेंटल राईट्सला तेव्हा प्राधान्य दिलं जाईल आणि फंडामेंटल राईट्स हे जपले जातील. त्याच्यामुळे युनिफॉर्म सिव्हिल कोडमुळे, समान नागरी कायद्यामुळे असं काही होईल ही जी भीती दाखवली जाते ही चुकीची आणि खोटी आहे. आणि त्याच्यामुळे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन सांगतायत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली. आता घटना दिली त्यांनीच, बाबासाहेब आंबेडकरांनीच सांगून ठेवलेलं आहे हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल. म्हणजे आता ते सगळे भाषणं घटना समितीतले सांगण्याचं प्रयोजन नाही, वेळही नाही तेवढा आणि हे ठिकाणही नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांनी याच्याबद्दल इतका स्ट्रॉंग त्याच्याबद्दल त्यांनी प्रस्ताव केलेला आहे की समान नागरी कायदा, हिंदू कोड बिलच्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला नेहरूंना बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला की हिंदू कोड बिल कशाला आणताय तुम्ही, युनिफॉर्म सिव्हिल आणा, समान नागरी कायदा का नाही आणत तुम्ही. पण नेहरूंनी तेव्हा तो आणला. जेव्हा मुस्लिम पर्सनल लॉ आला, मुस्लिम ॲक्ट आला, मुस्लिम लॉ आला, मुस्लिम मॅरेज ॲक्ट वगैरे, तेव्हा सुद्धा तसाच विरोध करण्यात आला. म्हणजे चांगल्या लोकांनी, हमीद दलवाई सारख्यांनी विरोध केला, नरहर कुरुंदकरांना सारख्यांनी विरोध केला आणि त्यांच्या पुस्तकांमध्ये आजही ते लिहिलेलं आहे. त्यांनी विरोध केला की हे तुम्ही पर्सनल कायदे कसे काय आणताय, कशासाठी आणताय. आणि आजही आपल्या देशामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड हा दुसऱ्या स्वरूपात आहे, तो म्हणजे स्पेशल मॅरेज ॲक्ट जो आहे हा काय आहे, हा समान नागरी कायदा आहे. आजही लोक त्या समान नागरी कायद्याप्रमाणे लग्न करतात, घरी त्यांच्या विधी करतात, सप्तपदी करतात, माळा घालतात, आणखीन हार घालतात, काय पूजा अर्चा करतात आणि तिथे जाऊन रजिस्ट्रारकडे जाऊन स्पेशल मॅरेज ॲक्ट प्रमाणे लग्न करतात. आजही होतं ते. पण असं का नाही होऊ शकत की आम्ही आमच्या घरी विवाहाचं हे करू, समारंभ करू, विधी करू, पूजा अर्चा करू, जे काय असेल ते करू, निकाहनामा पढू आणि तिथे जाऊन किंवा रजिस्ट्रारकडे आम्ही नोंदवू लग्न. असं का नाही होऊ शकत. म्हणजे सगळ्यांना समान कायदा होईल. एकाच देशामध्ये असे वेगवेगळे कायदे असणं हे फारसं योग्य नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपण फक्त आरडाओरडा करणाऱ्या समाजाकडे बघतो. पारशी, ख्रिश्चन यांच्यामध्ये मॅरेजचे कायदे आणि घटस्फोटाचे कायदे इतके क्लिष्ट आहे, इतके कठीण आहे. ख्रिश्चनांमध्ये तर ते प्रावधानच नाही. म्हणजे इतकं चुकीचं, तिथे घटस्फोटच होत नाही. म्हणून गोव्यामध्ये 1961 सालीच युनिफॉर्म सिव्हिल कोड, तिथे समान नागरी कायदा आलेला आहे.
का ख्रिश्चनांमध्ये ते नाही, पारशांमध्ये ते नाही. पारशांमध्ये तर अशी तरतूद आहे की एक प्रकारे मोठं बेंच बसतं तिथं, म्हणजे ज्युरी बसतात घटस्फोट देण्यासाठी आणि ते ज्युरी निर्णय घेतात आणि मग घटस्फोट होतो. मग आता कसं काय, आता आपल्याच न्यायालयांमध्ये जर आपण पाहिलं तर अशी परिस्थिती आहे घटस्फोटाची, काही ज्युरी वगैरे बसायला लागले तर मग तर अडचणच आहे. म्हणून त्यासाठी एक युनिफॉर्मिटी असावी, सगळ्या कायद्यांमध्ये युनिफॉर्मिटी असावी, मॅरेजमध्ये, घटस्फोटामध्ये, मेंटेनन्समध्ये हे असावं, यासाठी तरतूद आहे. मुख्यतः याच्यामध्ये जी दुरावस्था ख्रिश्चन समाजामध्ये, पारशी समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्ये, महिलांमध्ये आढळते, महिलांच्या बाबत त्यांची जी दुरावस्था होते ती थांबवण्यासाठी हा सामाजिक न्यायाचा विषय आहे. बरेच तुमच्या या सगळ्या याच्यावर असं लक्षात आलं की भारतामध्ये 3 धर्मांसाठी असे स्वतंत्र पर्सनल लॉ आहे, ख्रिश्चन, पारसी आणि मुस्लिम, आणि बाकी सगळ्यांसाठी हा एक लॉ आहे. आणि या सर्व सर्व धर्मांसाठी एक लॉ, एकच कायदा केला पाहिजे, समान नागरी कायदा पाहिजे, याला तुम्ही समर्थन करतात. आणि हा योग्य वेळेवर आला आहे असं तुमचं की आता हा याची कायद्याची आत्ताही लगेच आवश्यकता आहे, कधीच व्हायला पाहिजे, उशीर झालाय उलट. उशीर झालेला. मी फारुख आपल्याकडे आता असा विषय करेल की आपण याला विरोध करणारा ईदच्या दिवशी जाहीर समाजापुढे आपण त्याला विरोध करून या कायद्याला आपण ठराव पास केलेला आहे की हा कायदा येऊच नाही, आणि अशा प्रकारचा आपण जाहीर समाजापुढे ईदच्या दिवशी ईदचा कार्यक्रम करत असतानाच आपण त्याला जाहीर विरोध केलेला आहे. आणि एकीकडे विधितज्ञ असं म्हणतात की हा कायदा सगळ्यांच्या दृष्टिकोनातून युनिफॉर्मरित्या असण्यासाठी आवश्यक आहे आणि ती योग्य राहणार आहे. तुम्ही याला विरोध करण्याचं खरं पहिलं कारण काय आणि तुमची भूमिका काय? या ठिकाणी आदरणीय जंगले साहेबांनी कायदेशीर दृष्ट्या त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या प्रकाश टाकताना त्यांनी घटनेतील अनुच्छेद 44चा उल्लेख केलेला आहे. आणि 44मध्ये तेव्हा घटनेत स्पष्ट नमूद आहे की नागरिकांना भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र एकरूप नागरी विधी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. त्याचसोबत घटनेत 14 आम्हाला नमूद केलेलं आहे की राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही, हे आमचं घटनेतील 14 म्हणतं. आणि पुढे जाऊन जर आपण म्हटलं तर घटनेतील 25 ते 30 हे जे कलम आहेत ते धर्म स्वातंत्र्याचा अधिकार देतात, धर्मविषयक व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचा अधिकार देतात, 28वा विवक्षित शैक्षणिक संस्थांना धार्मिक शिक्षणाचा वेळ देतात, अशा प्रकारे देतात. आणि तेव्हा ही जी घटना झालेली आहे आणि सर जे प्रमाणे बोलले की राज्याला तो अधिकार आहे, तर माझ्यासारख्या जो कायदेशीर नाही आहे पण त्याच्यासमोर एक प्रश्न निर्माण होतो की जर मग भारताच्या देशात 25च्या वर राज्य आहे, 26 राज्यांनी प्रत्येक राज्याने आपला युनिफॉर्म सिव्हिल कोड तयार करावा का? मग तो एक कोड राहणार आहे का? जर घटनेने 44 प्रमाणे राज्याला अधिकार दिलेला आहे तर तो असा होणार नाही का, असा प्रश्न माझ्या मनात आलेला आहे. असो, त्याचं उत्तर वेळ देईल, काळ देईल. राहिला विषय की आम्ही याला विरोध का केला, कारण की 14 जूनला 2023ला मेंबर ऑफ सेक्रेटरी लॉचे यांच्याकडून एक नोटिफिकेशन जाहीर झालं की 22वी ही जी नोटिफिकेशन आहे त्याच्यात तुम्हाला काय म्हणायचं आहे युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या विरोधात किंवा समरणार्थ. आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे हे आले की तुम्हाला जर त्याला होकारार्थी द्यायचं तर तुम्ही हे क्लिक करा, तुम्हाला नकारार्थी करायचं तर हे क्लिक करा. परंतु असं आहे की आम्ही ती पूर्ण नोटीस वाचली, त्या नोटिसीत कुठेही त्या सिव्हिल कोडचा ड्राफ्ट दिलेला नव्हता. कारण की जर ती 21वी जी नोटिफिकेशन होती त्याच्यात त्यांनी 2016ला क्वेश्चनरी मागवल्या, त्याचे उत्तरं दिले, त्याच्या बैठका झाल्या. 2016 पासून ती कारवाई झाली, 18पर्यंत झाली. 2018ला मला माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी तो अहवाल बी दिला शासनाला, केंद्र सरकारला. 2018च्या नंतर काहीच झालं नाही आणि अचानक 2023ला ते अशा वेळेला तो आला समोर आणि त्यांची फक्त एक नोटिफिकेशन येते की तुमचं याला सकारात्मक आहे की नकारात्मक ते उत्तर द्या. म्हणून आमच्या पुढे म्हणजे जो मागचा एक अनुभव आहे 2016चा, त्याच्यात आम्हाला एक जे आलेलं आहे म्हटणं हे की मुस्लिम ज्यांना प्रार्थना, उपवास, हज, जकात तसेच सामाजिक समस्यांमध्ये शरियाच्या नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे. विवाह आणि घटस्फोट, विभक्त होणे, वारस, पालकत्व आणि शरियतच्या आज्ञेचे पालन करणे देखील मुस्लिमांसाठी बंधनकारक आहे.
या प्रकरणाशी संबंधित बहुतेक निर्णय कुराण आणि हदीसीद्वारे सिद्ध आहेत आणि ते कायद्या तज्ज्ञाद्वारे सहमत आहे. म्हणून धर्मात या नियमांना मूलभूत महत्त्व आहे. या सरकारसमोर प्रस्तावित समान नागरिक संहितेची रूपरेषा, जे आपण म्हणतोय की ड्राफ्ट नाही आला, परंतु आम्हाला असं समजतंय कारण की 2016 ते 18 मध्ये जे आलेले होते त्या समान नागरिक संहितेची रूपरेषा आणि आता वकील साहेबांनी जे सुचवलंय लग्न, घटस्फोट, त्याच्या बाबतीत रूपरेषा असे सुचवते की शरिया कौटुंबिक कायद्याशी अनेक बाबतीत विरोधाभास करेल. त्यामुळे मुस्लिमांना धार्मिक दृष्टिकोनातून ते पूर्णपणे अस्वीकार्य आहे. शिवाय ते देशाच्या हिताचे नाहीत, कारण भारत हा विविध धर्म आणि विविध परंपरांचा संग्रह आहे आणि विविधता हे त्याचे सौंदर्य आहे. ते देशाच्या हिताचे नाही. त्याच्यावर एकच कायदा लादला गेला तर त्याचा राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जसे वकील साहेब बोलले तसं विवाह कायदा आहे, घटस्फोटाचा कायदा आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की शरिया ॲक्ट ब्रिटिशकालीन 1937 पासून आहे. मुस्लिम पर्सनल लॉ आहे. 2016 समान नागरिक कायद्याबाबत जेव्हापासून घटना आमची 1950 साली अंमलात आली तेव्हापासून 44वा कलम आहे. तेव्हापासून त्या कायद्याची गरज न पडता आज अचानक 2016 ते 18लाही त्याचं प्रारूप आलं समोर, तेव्हाही काही त्याच्यावर ॲक्शन न होता आज अचानक फक्त एक साधं नोटिफिकेशन काढून त्याच्यावर सकारात्मक आणि नकारात्मक घेता आहे. गुजरातचं इलेक्शन दिलं, उत्तराखंडचं इलेक्शनमध्ये तुम्ही तुमच्या याच्यात लिहिलं याच्यात की आम्ही लावणार. त्याच्या अगोदर उत्तर प्रदेशचं इलेक्शन झालं, त्याच्यात तुम्ही ते लिहिलं नाही की आम्ही समान नागरिक कायदा लिहिलं. मग आता जेव्हा आमचं असं मत आहे की 2024चं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आपण हे तर करत नाहीत ना, कारण की आता मुद्दा कोणताच नाही आहे. आता राम मंदिराचा मुद्दा नाही आहे, आता 370चा मुद्दा नाही आहे, आता कोणताच मुद्दा नाही आहे. आज जे मुद्दे पाहिजे विकासाचे, नोकरीचे, रोजगाराचे, ते मुद्दे नसताना एका अशा विषयाला हात टाकणे की जेणेकरून समाजात तेढ निर्माण होण्याचा प्रसंग नाकारता येत नाही. म्हणून अशा वेळी आज तरी हा विषय आणण्याची काही एक गरज नव्हती असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि म्हणून त्याला अनुरूप आमचे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड असो, जमियतुल उलमा बोर्ड असो, ज्या उच्चपदस्थ संस्था आहेत त्यांनी याला विरोध दर्शवायचं हा एक ठराव केलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळीकडे आव्हान केलेलं आहे. त्या आव्हानाला प्रतिसाद आम्ही हे काम केलं. एक म्हणजे लॉ कमिशनने हो की नाही असं नाही मागवलेलं, लॉ कमिशनने सजेशन्स मागवले. बरोबर, डिस्क्रिप्टिव्ह मागितलं, सजेशन मागवलं. तू म्हणतो कायद्यामध्ये काय असावं हे तुम्ही सजेस्ट करा असं म्हटलेलं आहे. त्यांनी हो किंवा नाही म्हटलेलं नाही. फारुकबाई तशाच पद्धतीचे मेसेज सगळीकडे मग ते समर्थन करणारे असो. PDF स्वरूपात चुकीचे आहेत ते. डिटेल्स माहिती पण त्यांनी अपलोड करायला सांगितली. तुम्ही सांगा ना तुमच्या काय काय तरतुदी असायला पाहिजे समान नागरिक कायद्यामध्ये, काय तरतुदी हे तुम्ही लॉ कमिशनला सांगा ना. ड्राफ्टची गरज ड्राफ्टची गरज आहे, ड्राफ्ट करणार आहे ते अजून. आपल्या सूचना आम्ही काय बेसिक विषयावर अहो तुम्हाला तुम्ही सांगा ना शरिया पाहिजे, तुम्हाला सांगा ना तुम्ही असं पाहिजे, तुम्हाला सांगा तुम्ही तसं पाहिजे या कायद्यामध्ये. हा कायदा हा फक्त एका मुस्लिम धर्माच्या दृष्टिकोनातून राहणार आहे किंवा हा ख्रिश्चनांसाठी राहणार आहे किंवा फक्त हिंदूंसाठी राहणार आहे असं नाही, सगळ्या देशासाठी म्हणजे येतो. मला तुमच्या आता याच्यावरून की त्याच्यामध्ये आता सूचना मागितलेल्या आहेत. तुमच्या सूचना त्यामध्ये मिळाल्यानंतर तो जो ड्राफ्ट तयार होईल तो ड्राफ्ट आपला मग तो समोर येईल आणि मग त्यानंतर पुन्हा परत आपण तो पार्लमेंटमध्ये करता येईल. सचिनजी तुमचं काय मत आहे? यांनी त्याला पूर्णपणे विरोध करण्याचा ठरवलेला आहे आणि विरोध करत आहे. तो लॉचा कोणत्याही प्रकारचा मसुदा समोर नाही तरी देखील यांच्या सर्व संघटनांनी, सगळ्या संस्थांनी याला विरोध करायचा दर्शवलं. बेसिक गोष्टींवर चर्चा करण्याची आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं की एकूण आपला जी सगळी चर्चा आजची आहे त्याचा स्तर चांगला राहण्याकरता अभ्यासपूर्ण मांडणी करण्याचा हा विषय आहे. वकील साहेबांनी विषय मांडला, त्यानंतर फारुकबाईंनी पण विषय मांडला, पण फारुकबाई काय करतात की सिलेक्टिव्ह बोलतात. त्यांनी घटनेच्या ज्या कलमांचा उल्लेख केला त्यामध्ये त्यांनी 36 ते 51 घेतलं नाही. त्यांनी 25 कलम सांगितलं, 25 पर्यंतचा कलम सांगितला, परंतु त्यांनी घटनेच्या 36 ते 51 पर्यंतचा विषय सांगितला नाही. आणि वकील साहेबांनी जो सांगितला संविधानाचा अनुच्छेद 44 DPSP म्हणतात त्याला, DPSP 4 येतो, त्या DPSP मध्ये क्लिअर, अगदी क्लिअर म्हणजे माननीय न्यायालयाने आदेश दिलेले की हा कोड लागू झाला पाहिजे. हे करत असताना सगळ्यांनी, आणि जे माझी विनंती आहे, करीमबाई इथे आहेत, फारुकजी आहेत,
आपल्यासारख्या लोकांनी जो आत्ता इथे प्रश्न उपस्थित झाला की काय समोर काय येत आहे, तर फ्रॅक्चर्ड काहीतरी येत आहे, तर तुमच्यासारख्या लोकांनी अभ्यास करून तुमच्या समाजाला त्या बाबतीमध्ये प्रबोधन करून सांगितलं पाहिजे की मुळामध्ये विधेयक म्हणजे काय आहे. विधेयक हे बिल आहे. ऍक्ट काय आहे, अधिनियम आहे. आणि विधेयक, बिल, अधिनियम संसदेमध्ये आल्यानंतर, संसदीय प्रणालीच्या नंतर तो कानून म्हणजे लॉ होतो आणि त्यानंतर माननीय महामहिम राष्ट्रपतींकडे जाऊन त्याचा कायद्यामध्ये परावर्तित होतं. त्यामुळे हा असा विषय नाही आहे की हा आज आलेला आहे. आमच्यासारखे असंख्य अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांनी याकरता आंदोलनात्मक, आमची विद्यार्थी दशेच्या आधीपासून आम्ही याकरता आंदोलन करतोय आणि त्या आंदोलनातला समाधानाचे क्षण नजदीक आलेले असताना माझी विनंती आहे की त्याला कोणीही उगाच नाट लावू नये. आपल्या म्हणजे अगदी सामान्य भाषेत बोलायचं. कारण की आम्ही 370 होताना बघितलं, त्याही वेळेस असं सांगितलं गेलं, पण 35A चा विषय जेव्हा आला, 370चा विषय जेव्हा आला, माननीय न्यायालयाने तो विषय सांगितला. आणि राजेशजी, मूळ विषय लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की आत्ता का, ही वेळ का आहे हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये 22 मार्चला ॲडव्होकेट अश्विनी उपाध्याय यांची एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयाकडे प्रलंबित आहे. त्या न्यायपालिकेच्या इथं प्रलंबित असलेल्या याचिकेचा निर्णय लागणार होता, परंतु कोविडच्या अंतर्गत सगळा विषय पुढे गेल्यामुळे माननीय न्यायालयाने अशा 5 याचिका एकत्र केल्या. आणि करीम सर, तुम्हाला सांगायला मला विशेष वाटतं की त्यातली एक जी याचिका आहे ती आहे फिरोज बख्त अहमद. हे कोण आहेत फिरोज बख्त अहमद? हे आहेत मौलाना आझाद यांचे नाती. त्यांची पण याचिका त्याच्यामध्ये आहे. असे वेगवेगळे अंबर झैदी म्हणून आहेत, सौ अंबर झैदी म्हणून, श्रीमती अंबर झैदी म्हणून आहेत, त्यांची याचिका आहे. अशा विविध 5 याचिका एकत्र करून माननीय न्यायालयाने सरकारला त्यांचा से मागितलेला असताना सरकारच्या वतीनं ऑलरेडी त्याचा वेळ गेलेला असल्यामुळे सरकारने ही सगळी प्रावधानं काढली आणि आत्ता जे काही लोकांसमोर तो विषय आलेला आहे की तुम्ही तुमच्या सूचना मांडायच्या आहे. माझा विषय असा होता की काही याचिका माननीय उच्च न्यायालयामध्ये, दिल्ली उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्या कारणाने त्या ठिकाणी सरकारने त्यांचा पुन्हा ॲक्शन प्लॅन देणं अपेक्षित असताना त्यांनी त्या नंतर हे नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि हा विषय आला. आता राहिला विषय, माझी सर्व जनतेला, माध्यमांना, प्रसिद्धी माध्यमांना, इलेक्ट्रॉनिक माध्यमांना सगळ्यांना विनंती आहे की हा विषय कृपा करून हिंदू मुस्लिम करू नका. माझी विनंती अशी समाजातल्या सगळ्या घटकांना आहे की कृपा करून हा विषय हिंदू मुस्लिम करू नका. आजच्या घडीला तुम्ही जर बघितलं 1835चा, राजेशजी, 1835चा ब्रिटिश पार्लमेंट म्हणजे ब्रिटिश राज असताना त्यावेळेस त्यांनी केलेला विषय, आणि पोर्तुगाल जेव्हा शासन होतं 1867 मध्ये गोव्यामध्ये, तेव्हापासून हा विषय आहे. माझे मित्र फारुखभाई जेव्हा म्हणतात की याच्यामुळे काही विषय निर्माण होऊ शकतो कायद्यांसुद्धा, मला असं वाटतं की हे, याला मी अदरवाईज घेत नाही, पण हे चांगलं नाही की कायद्याच्या राज्यामध्ये कायद्यालाच आव्हान देणं. एखाद्या विषयाला धरून चर्चा होऊ शकते, समजून घेऊ शकतो, तुमचे प्रश्न, आमचे प्रश्न, सगळ्यांचे प्रश्न. आणि मला एक गोष्ट सांगा की असा जर विषय असेल, हा जर एका ठराविक अल्पसंख्याक समाजाच्या विरुद्ध असेल, तर मग पाकिस्तान, बांगलादेश, तुर्की, इंडोनेशिया हे कोणते देश आहेत? हे सगळे मुस्लिम देश आहेत. या सगळ्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये कॉमन सिव्हिल कोड लागू आहे. तो त्यांचा शरिया कायदा त्यांनी निर्माण केला असेल. शरिया नाही, कॉमन सिव्हिल कोड हा लागू आहे या नावाने. त्यांच्या घटनेमध्ये जे लिहिलेलं आहे ते, त्याला त्यांनी शरिया हे डिफाईन नाही केलं. तो त्यांचा डिटेलिंगचा भाग आहे. त्या कायद्यात काय असावं तो त्यांचा भाग आहे, त्याच्यात आपण बोलू शकत नाही. पण त्यांनी त्याला जे दिलेलं नाव आहे ते कॉमन सिव्हिल कोड असाच विषय आहे. आणि या सगळ्या विषयामध्ये एकच विषय परत एकदा मांडतो आणि मग मी थांबतो. या राष्ट्रामध्ये अनेक बलिदानं झालेत की एक देश एक निशान. माहिती असेल, अनेक जणांना माहिती असेल की काश्मीरचं निशान पण वेगळं होतं, तिथे कायदा पण विशेष होता. या शासनाचे त्याकरता धन्यवाद आहे. पंजाबचा सुद्धा मधल्या काळात वेगळा होता की त्यांनी तो 370 रद्द केला आणि त्याच्यामुळे आज आपण ज्या गोष्टी आपण करतोय विकासाची, मला वाटतं की भारताची विकास
चा दर जो आहे तो जगामध्ये आज 5वी सगळ्यात मोठी इकॉनॉमी आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी घडतायत. आणि माझं असं मत आहे, मी आमचे जे स्नेही आहेत त्यांच्या माध्यमातून सगळ्या समाजाला, संपूर्ण समाजाला विनंती करेल की हा जो मुख्य प्रवाह आहे, मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा हा दुसरा चांगला एक आपल्याला संधी मिळाली. पहिली संधी आपण श्रीराम मंदिराच्या वेळेस घालवलेली आहे. ह्या वेळेसची ही संधी कृपा करून तुम्ही घालवू नका आणि एक सशक्त समाज, एक कायदा मानणारा समाज, या भूमीला, या धरतीला कायदा असलेला तो कायदा सन्मानाने मानणारा समाज म्हणून आपण सगळे एकत्र येऊ आणि कृपा करून याला कुठल्याही धर्माशी न जोडता भूमीशी जोडावा. लँड ऑफ लॉ ज्याला म्हणतो, त्या अनुषंगाने आपण त्याच्याकडे बघावं अशी लोक लाईव्हच्या माध्यमातून मी सगळ्या प्रेक्षकांना पण आणि सगळ्या समूहाला पण आणि समाजातले जे धुरीण आहेत, कृपया त्यांनी तरी माझं म्हणणं आहे की आणखी 4 तास बसू, 10 तास बसू, त्याच्यामधले कायदेशीर तज्ज्ञ असतील त्यांना बोलवू, आपण सामाजिक काम करणारे लोक आपण सगळे एकत्र बसू आणि समजून घेऊ आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काम करू. समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक आज आपल्या बरोबर आहेत आणि सामाजिक काम हे सगळं करत असताना ते विद्यार्थी समाजाच्या दृष्टिकोनातून घडवत असतात. आणि अशा वेळेला या ठिकाणी हा जो विषय आहे समान नागरी कायदा, हा विषय आपण ज्यावेळेला आपल्या मुलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत समजत असताना, आणि आत्ता ही जी भूमिका आहे की याला एका दृष्टीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असंही मानलं गेलं, दुसरीकडे असंही मानलं गेलं की नाही याच्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये असंही मानलं गेलं. आपण प्राध्यापक म्हणून या विषयाकडे कशा दृष्टीने पाहता? सामाजिक कायद्यांमुळे अराजकता कमी होते, सामाजिक स्वास्थ्य लाभतं, कौटुंबिक स्वास्थ्य लाभतं. फारुखबाईंनी कलम 25चा उल्लेख केला की धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, परंतु कलम 15 त्यांनी सांगितलं नाही की धर्म, जात, पंथ, लिंग आणि जन्माच्या आधारे भेदभाव करता येणार नाही. आणि त्यांनी शर्यतचं उदाहरण दिलं. 1937चा शर्यतचा कायदा त्यांना मान्य आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जे 1972ला झाला त्यांना पण ते मान्य आहे. मग हे जर मान्य आहे तर मग बहुपत्नीत्व मान्य आहे का? घटस्फोटाची पद्धत तुम्हाला मान्य आहे का? शर्यतमध्ये मुलीचं लग्नाचं वय 9 वर्ष दिलेलं आहे, हे मान्य आहे का? मालमत्तेवरचा अधिकार खतम होतो, पोटगी दिली जात नाही महिलांना, हे मान्य आहे का? आज आपली जी राज्यघटना आहे ही सर्वात उत्कृष्ट राज्यघटना आहे. तिचं प्रतिबिंब जे आहे ही मानवी अधिकाराचं प्रतिबिंब आपल्या राज्यघटनेत उमटतं. आणि स्त्री पुरुष समानता, जेवढे अधिकार स्त्रियांना आहेत तेवढेच पुरुषांना आहेत. मग ते पोटगीच्या संदर्भात असो किंवा घटस्फोटाच्या संदर्भात असो, दत्तक विधानाच्या संदर्भात असो, मालमत्ता अधिकार ग्रहणाच्या बाबत असो. जर बहुपत्नीत्व, महिलेला पतीला अधिकार आहे बहुपत्नीत्व, तर मग महिलेला का अधिकार नाही आहे जास्त नवरे करायचा, पती करायचा? तर हे एक विधान चेष्टाचा भाग आहे. परंतु सर्वांना हा अधिकार जो आहे हा समान असला पाहिजे. लिंगाच्या आधारे कुठल्याही प्रकारे भेदभाव केला जाऊ नये अशी आपली घटना सांगते. मग हे ख्रिश्चन, पारशी, हिंदू, मुस्लिम, मग या 4 धर्मांमध्ये विवाहविषयक, मालमत्ता धारणविषयक, अडॉप्शनबद्दल, बहुपत्नीत्वाबद्दल, घटस्फोटाबद्दल, पोटगीबद्दल वेगवेगळी पद्धती का आहे? जर कायदा एक आहे, राष्ट्र एक आहे, मग त्यासाठी एक कायदा का असू नये, एक राष्ट्र एक कायदा का असू नये? कारण बहुसंख्यांच्या मनामध्ये, विशेषतः हिंदूंच्या मनामध्ये अशी भावना झालेली आहे की अल्पसंख्याकांसाठी विशेष सूट दिली जाते. विशेष सूट ही राज्यघटना देते, सरकार सूट देते, आणि मग आम्हाला का नाही सूट देत? परंतु अशी सूट दिल्याने सामाजिक स्वास्थ्य बिघडणार आहे, अराजकता निर्माण होईल. आणि असं होऊ नये म्हणून कॉमन सिव्हिल कोडमध्ये कोणकोणत्या क्षेत्राचा अंतर्भाव असला पाहिजे, त्याची व्यापकता काय असली पाहिजे, यावर डिस्कशन होणं गरजेचं आहे. सामाजिक स्वास्थ्य टिकवायचं असेल तर त्यासाठी बहुपत्नीत्व प्रथा रद्द झाली पाहिजे, अन्यथा अनेक धर्म पण तशी मागणी करतील. घटस्फोटाची पद्धत एक झाली पाहिजे, स्त्रियांना पोटगीचा अधिकार मिळाला पाहिजे. केवळ मेहरची रक्कम दिली म्हणजे तिचं संपलं आयुष्य संपलं असं नाही, कारण तिने पुढे काय करायचं, तिला जरी पुन्हा लग्नाचा अधिकार असला तरी मेहरच्या रक्कमेवर तिचं भागत नाही, यासाठी तिला पोटगी दिली पाहिजे. हिंदू धर्मामध्ये, ख्रिश्चन धर्मामध्ये, पारशींमध्ये ती पोटगी दिली जाते, मोठ्या प्रमाणात दिली जाते. मालमत्ता हक्क धारण जो आहे हा चुकीच्या पद्धतीने मुस्लिम समाजामध्ये केला जातो अशी माझी माहिती आहे. पण या सर्व गोष्टी होऊ नये म्हणून
कॉमन सिव्हिल कोड जर या बाबतीत आला तर बहुसंख्याकाच्या मनामध्ये जो काही द्वेष आहे अल्पसंख्याकांबद्दल किंवा अल्पसंख्याकाच्या मनामध्ये जो द्वेष आहे बहुसंख्याकांबद्दल, ही जी अराजकता आहे ही कमी होऊ शकते असं मला वाटतं. हा जो कायदा येतोय हा येणाऱ्या 24 मध्ये होणाऱ्या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हा कायदा समोर आणला जातोय. हा कायदा यांच्यामुळे अगोदर आणायला पाहिजे होता, या वाक्यावरून सुद्धा असं लक्षात येतं की हा अगोदर आणायला पाहिजे होता. इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आणला जातोय. तुम्ही या मुस्लिम समाजामधलं एक नेते म्हणून कार्यरत आहात, कसं बघतात आपण या सगळ्या कायद्याचा जो मसुदा न येताना सुद्धा ज्या गोष्टी सगळ्या घडतात या सगळ्या आपण कसं बघतो? फारुख शेखने सांगितलं की 24ला समोर ठेवून हा आलेला आहे. हे फारुख शेख यांचं फक्त यांचंच मत नाही आहे. देशामध्ये अनेक मोठे लोकांनी या बाबतीत आपले विचार मांडलेले आहेत. आणि देशाची काय परिस्थिती आहे, देश आज कोणत्या दिशेने चाललेला आहे, हे सर्व जगासमोर आहे. मी बोलतो असं नाही आहे, मी कोणत्याही पार्टीचं नाही आहे. कोणाचे हे संमत असतील पार्टीचे, त्यांच्या समोर देश महत्त्वाचा आहे, त्यांनी आपली पार्टी पॉलिटिक्स वगैरे ते बाजूला ठेवावे. मी हार्टी कॉंग्रॅच्युलेशन तो आमचे मित्र नाळत आहे की त्यांनी सांगितलं की कृपया याचा हिंदू मुस्लिम करू नका. 100% मी सहमत आहे आणि सुरुवातीपासून मी हे प्रसार करीत आहो. इवन मी जर अधिकामध्ये असतो तर फारुखभाईला सांगितलं असला की याला आपण असा काही ठराव मांडू नका, कारण दिस इज नॉट दी प्रॉब्लेम ऑफ ओनली मुस्लिम कम्युनिटी, इट इज नॉट अ मुस्लिम प्रॉब्लेम. बरोबर. आणि काही पॉलिटिकल लोकांची इच्छा अशी होऊ शकते, जे यांनी मत व्यक्त केला, शंका व्यक्त केली, ते एकटे नाही, सर्वांच्या मनात शंका आहे की याच वेळी का आणला, तर कामाला लावून द्यायचा आणि जे असल मुद्दे आहेत त्याला बाजूला ठेवायचा, कोणी सांगेल. म्हणून मी सुद्धा विनंती करतो सर्व समाजाच्या लोकांना, खास तो आपल्या मुस्लिम समाजाला, की हा फक्त मुस्लिमांचा मुद्दा नाही तर हा देशाच्या हिताचा मुद्दा आहे. यावर बोलताना आपण मुस्लिम किंवा हिंदू हा शब्द न वापरता या युनिफॉर्म सिव्हिल कोडबद्दल आपण चर्चा करावी. एक गोष्ट ही क्लिअर केली. दुसरा, मला थोडासा मी सहमत आहे की हा मुद्दा कॉमन सिव्हिल कोड या देशामध्ये लागू करायचा का नाही करायचा, प्रश्न असा आहे की दुर्भाग्यपूर्ण आहे. लॉ कमिशनला सजेशन्स ऑब्जेक्शन मागितलेले आहे की या देशामध्ये एक कानून पाहिजे. मी त्याची व्याख्या सांगेल. देशात एकच कानून आहे. ज्या पद्धतीने सांगण्यात आला, माननीय पंतप्रधानजीने सांगितलं, मी स्वतः ते न्यूजमध्ये बघितलं, मला इतका आश्चर्य वाटला की लॉ कमिशनरला आपण डायरेक्शन देत आहे की तुम्ही सजेशन ऑब्जेक्शन मागा. मग आपल्या राजाने सांगून दिला की एकच कानून पाहिजे या देशामध्ये. लॉ कमिशन पंतप्रधानांचा पुढे जाईल का, ही शंका येणार की नाही मला सांगा. कुटुंबाच्या मोठ्या माणसाने सांगितलं की मला हे हवं आहे आणि तुम्ही मग सजेशन मागताय की तुमचे काय सजेशन, आपण काय कुटुंबामध्ये करायचं, तर कुटुंब प्रमुखामध्ये त्या मनात जे आहे ते त्यांनी सांगून दिला, म्हणून शंका येते. दुसरा, ड्राफ्ट कुठे आहे, ड्राफ्ट टाकून त्याच्यावर काय काय अमेंडमेंट तुम्हाला पाहिजे, कोणती लागू करायला पाहिजे, हे सर्व आपण सविस्तर बोलायला पाहिजे. हे काय झाला की अजून आपल्याकडे काही म्हणजे डिलिव्हरी झाली नाही आणि नाव ठेवायला आपण निघालो, तो मुलगी आहे का मुलगा आहे अजून माहिती नाही. तो मसुदा तयार करण्यासाठीच मुद्दे How आपल्याकडे it is possible? लोक तयार करतील मसुदा, मसुदा तयार ते करणार आहेत, तो पण त्याच्यासाठी सजेशन्स आपल्याकडनं मागितले. तुमचं मत त्याचे मांडा. जनतेकडून सगळ्यांनी राजेश भाई, मत मांडा. ज्यावेळी तुमच्या कोणताही मागण्या प्रस्ताव सांगा. शासन मांडत असतील, पार्लमेंटमध्ये मांडत असतील, तो त्याला एक्सपर्ट कमिटी समोर ठेवला जातो. त्यानंतर पार्लमेंटमध्ये डिबेट होतो. डिबेट झाल्यानंतर तेच आपल्याला राजेश भाई, सुचना नाही आणि राजेश भाई, माझं- राजेश भाई. त्यांना बोलू बोलू दे. नका. मला त्यांना पूर्ण करून द्या बोलू ना. दे. बोलू दे. की ज्या पद्धतीने चाललं ते संशयास्पद आहे. म्हणून मी सांगतोय की कॉमन सिव्हिल कोड जे आणताय तो फंडामेंटल राईट्स पण आपले आहे, मग डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहे, जे वकील साहेबांनी सांगितलं. तर आपण आज आपल्या घरामध्ये काय आहे ते तो दुरुस्त करावा ना. देशामध्ये जे कॉमन कानून जे बनलेले आहे, लॉ जे आहे, फौजदारी खटल्यामध्ये कोणाला अधिकार आहे की त्याच्या इंटरफेअर करायचा, सर्वांना समान आहे. होऊन केलं तर त्याची सजा ठरलेली आहे.
बलात्कार केला त्याची सजा ठरलेली आहे. आणि प्रॉपर्टी जे काही मॅटर्स आहेत ते सर्व सिव्हिल लॉमध्ये आहे. बाकीचं जे फक्त मुसलमानचं नाही तर आदिवासी आहे, त्यानंतर जैन धर्म सुद्धा तुम्ही सोडला ते पण आहे, पारसी आहे, ख्रिश्चन सगळ्यांचं आहे. एकच लॉ आहे. येतोय. बाकीचे सर, सर. सगळ्यांसाठी हिंदू हा. जो कायदा आहे समान. ते यांच्या आता यांनी जो मुद्दे नाही, उपस्थित सांगतो केले ना. विवाहाच्या संदर्भातले, नाही, नाही. प्रॉपर्टीच्या संदर्भातले, हे कॉमन सिव्हिल कोड जे आहे त्याचा मसुदा आपल्याकडे आला नाही की कोणकोणत्या गोष्टीमध्ये आणखीन त्यांना समानता पाहिजे. आसाममध्ये त्यांनी जाहीर केला, ॲन इलेक्शनची जाहीर केला की आमच्या कॉमन सिव्हिल कोडचा मसुदा हे आहे आणि आम्ही लावणार आहे. याला आपण म्हणणार आहे की दिस इज अ पॉलिटिकल स्टेटमेंट. वकील साहेब बसले, विचारा त्यांना. सर If the state government is empowered to enforce this common civil code, it is the parliament who will enforce. सर 2000 बरोबर आहे की नाही वकील साहेब? स्टेट गव्हर्नमेंटला हे अधिकार नसताना इलेक्शनच्या वेळी पर्टिक्युलर भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही आमच्या स्टेटमध्ये जाहीरनामा हे करू. गुजरातला कमिटी बसली. प्रत्येक राज्यामध्ये त्यांना अधिकार आहे का? पण नुसतं पॉलिटिकल स्टेटमेंट देऊन याला हिंदू मुस्लिम करायचा हा हेतू समोर येतो, याच्यात आपल्याला दुमत करता येणार नाही. अधिकार नसताना आपण कशाला बोलतात? असेंब्ली अधिकार नाही आहे. आणि मला सांगा, असेंब्लीमध्ये आसाममध्ये त्यांनी सांगितलं की एक कॉमन सिव्हिल कोड असा राहणार आहे. पहिला मुद्दा, 2 मुलापेक्षा जास्त नाही. बरोबर आहे? चला मान्य करा, मानून घ्या. एक सर्वे काढा. सर्वे जे आलेलं आहे त्याच्यामध्ये किती लोकांना किती मुलं आहेत, कोणत्या समाजाला, ते तो अगोदर करून घ्या. मुस्लिम समाज, फक्त मुस्लिम समाज नाही, झोपडपट्टीमध्ये राहणारे, तो हिंदू असो, दलित असो, मुस्लिम असो, कोणतेही असो, इलिटरेट लोकांमध्ये ते त्यांना जास्त मुलं मुली असतात. बरोबर. म्हणूनच तो- एज्युकेटेड लोक जे असतात त्यांच्यामध्ये बरोबर हिशोबाने ते आपले मुलं मुली या जगामध्ये आणतात. हे समजून घ्या. हे अंगावर कसं ऐकून तो घ्या. मुस्लिमांसाठी तो नाहीच आहे ना. एज्युकेशनसाठी शासनाने करायला पाहिजे. Exactly. तो एज्युकेशनचे दार सर्व ठिकाणी बंद केले जातात. हे मुस्लिमांनी अंगावरती घेणं आवश्यक नाही, तो हे मी सगळ्यांसाठी आहे ना. दिस इज नॉट द प्रॉब्लेम ऑफ हिंदू अँड हा. मुस्लिम. इट इज प्रॉब्लेम ऑफ अदर कम्युनिटीज ऑल्सो. सर्वांचा आपले कल्चरल जे काही आपलं ओळख आहे. तर एक मिनिट सर. हो. ते तुमचं झालं. ते कुठेतरी रोखायला पाहिजे. आणि आता आसाममध्ये त्यांनी सांगितलं बहुपत्नीक नाही. चला मान्य आहे, सर्वे करून घ्या किती लोकांना 2 पत्न्या आहे. मुस्लिम समाजामध्ये 3 ते 4% सुद्धा नाहीये. आपल्या ओळखीमध्ये एखादी दाखवून द्या आपण. हे सगळे हे बरोबर हा आहे. 4 विशेष तर करून ते आहे. सर. अरे त्याच्यामध्ये जे काही तरतूद आहे त्याला बोलायला फार हे आहे की 4 पत्नी कशी करायची. सर, हे म्हणतात ते एक बरोबर मिनिट आहे. सर, मी काय त्यांचं म्हणतो उद्या तुम्हाला? त्यांचं. त्यांनी सांगितलं की असा करायचा आहे. चला, दुसरी पत्नी करू नका, मान्य आहे. इलिगल ठेवणाऱ्या लोकांच्या विरुद्ध काय कायदा करणार आहे शासन? रिलेशनशिप केले ते तुम्ही रिअल रिलेशन या भारतासारख्या ज्या जगामध्ये संस्कृती देणाऱ्या परत मला वाटतं आपण त्याच्याबद्दल बोलत नाही. चर्चा भरकटते आहे. सचिन भाऊ, भरकटते आहे. मला सांगा तुम्ही, आपली मुलगी चर्चा भरकटते. आणि दुसराचा मुलगा लिव्ह इन रिलेशन मध्ये तिथे राहायचा. चर्चा भरकटते आहे. ही मी चर्चा कायद्यात सांगितलं ना, सर, म्हणजे असे कायदे सर, आहेत त्याबद्दल काही सर, विचार होत नाही. कॉमन सिव्हिल कोड हे माझं म्हणणं काय की Common कॉमन सिव्हिल कोडचा मसुदा आपल्या समोर यायला पाहिजे. कॉमन सिव्हिल कोडचे काय काय पॉइंट्स आहेत आणि त्याच्यामध्ये जे फंडामेंटल राईट्स आहेत ते कुठे इफेक्ट होऊ नये याची दक्षता घेऊन जे जे मान्य करता येईल, मान्य आहे ना. आमचे लग्न होतात, काही विधी आपण करू, निकाह करू, पण तिथे फॉर्म भरून तिथे रजिस्ट्रेशन करावं हे लागतं. हळूहळू मान्य करतायत सर. हळूहळू नाही, हे आहे ऑलरेडी. मान्य करतायत. अहो, 302 मध्ये का नाही, इस्लाम मध्ये आपण तलवार घेऊन त्यांची ऐका. गर्दन काटा असा कायदा आहे, ते लागू आहे का हे बघा इथे? सर. आपला का तू मानतो आपण इथे? 2016 मध्ये 21व्या लॉ कमिशनने हरकती मागवल्या होत्या युनिफॉर्म सिव्हिल कोड साठी. त्यावेळेस 75,000च्या पेक्षा जास्त सजेशन आले होते आणि 185 पानांचा अहवाल त्यावेळेस प्रसिद्ध झाला. आणि त्या अहवालाच्या आधारावर पुन्हा आता 22व्या लॉ कमिशनने पुन्हा सजेशन सकारात्मक, नकारात्मक आणि डिस्क्रिप्टिव्ह मागितलेलं आहे. हे 2016 पासूनची प्रोसेस आहे, ही आता 2023ची आहे असं नाही. ठीक आहे सर. हे- गुजरात गव्हर्नमेंटने ॲन इलेक्शनच्या वेळी माझं म्हणणं असा निर्णय याच्यामध्ये- घेतला आणि समिती एक बसवली. मिनिट. आजच्या चर्चेचा विषय असा आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोडची आवश्यकता, का बरोबर या विषयावर आपण चर्चा करतोय. एकदम मुळात विषय असा आहे की सर्वप्रथम करीमबाईंनी काही मुद्द्यांवर माझ्याशी सहमती दाखवली, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद. खरोखर त्यांना धन्यवाद देतो. की धन्यवाद. ह्याच संवादाची आवश्यकता आहे मुळामध्ये. आणि राजेशजी, लोक लाईव्हचं पण अभिनंदन आहे
की अशा माध्यमातनं आणि काय आवश्यकता आहे तर ही आवश्यकता आहे. आणि जे राज्यकर्ते आहेत त्यांची दूरदृष्टी याच्यात बघा की दिल्लीपासनं 1500 किलोमीटर दूर लोकलाईव्हच्या स्टुडिओमध्ये त्या आवश्यकतेवर चर्चा करण्याकरता किमान आपण एकत्र आलो आणि त्याच्यातनं काही मुद्द्यांवर सहमती झाली. बरोबर. हेही नसे थोडक्यात. माझा मुद्दा याच्यातला लक्षात घ्या. मुद्दा सगळ्यात महत्वाचा मी जसं सांगितलं की ॲडव्होकेट अश्विनी उपाध्याय आणि 5 जणांचे जी रीट आहे ती रीट, त्याच्यानंतर 1956चा हिंदू कोड बिल, 1995 करीमभाई 1995चा सरलामुद्दुल बनाम भारत हो. सरकार, 2013 जॉन वल्लभ बनाम भारत संघ आणि 2017 शहाबानो केस. हे आज आलेला विषय नाही. हा मी जसं सांगितलं तसं 1835च्या तत्कालीन इंग्रज राजवटीमधला तो विषय सुरू झाला. त्यामुळे त्याची ही प्रोसेस आहे. जसं आता प्राध्यापक महोदयांनी सांगितलं की 2016ला लॉ कमिशनने जे मागवलं होतं हे टप्प्याटप्प्याने पुढे जाईल. हा लोकशाही देश आहे. याच्यावर सगळ्यांचं मत घेतलं जात आहे. विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2, राज्यासंदर्भामध्ये जो त्यांचा आक्षेप आहे की राज्यांनी हा लॉ केलेला आहे किंवा प्रयत्न करताय. गोव्यामध्ये हा लॉ मी जसं मांडलं, पोर्तुगालांनी आणि गोव्याला जेव्हा आपण सामील करून घेतलं त्यावेळेस हे मान्य केलं होतं आपण. त्यानंतर उत्तराखंडामध्ये जरी हा असला, वकील साहेब त्याच्यातले मुद्दे तुम्ही सांगा. माझा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की त्याच्यातल्या कायदेशीर बाबी ज्या आहेत. गोव्याला जे सिव्हिल कोड म्हणतो ना, कॉमन सिव्हिल कोड, तो सेपरेट आहे. आणि हा जो आपण युनाइट म्हणतोय आपण, याच्यामध्ये काय येणार हा माहिती वेगळा नाही. आहे ना State government ला अधिकारच नाही, नाही. याच्यामध्ये शादी, तलाक, गोद लेना आणि रखरखाव एवढेच विषय येणार आहे. बरोबर आहे. समान नागरिक या कायद्यामध्ये. बाबतीत हो. परत सांगा. सर एक एक मिनिट, मिनिट. परत सांगा. शादी, तलाक, विवाह. गोद लेना आणि रखरखाव. बस बहुपद- याच आता विषयावर एक सांगा तुम्ही मला. एक शादीमध्ये मिनिट. ते आलंच हे नाही. हे हे यांना माहिती आहे आता एक मिनिट. ना. हा कुठे दिला त्यांनी या बाबतीत काय लिहिलेलं आहे का, याच्यावर आपला काही आलेला आहे का? म्हणूनच तुमच्याकडनं पाहिजे नाही, आम्ही काय आता एक बोलू? मिनिट एक मिनिट ते कोणते आपले आता टाकणार आहे? एक मिनिट हे आलंय, हे आलंय. तरी बाई- पार्लिमेंटमध्ये बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. एक मिनिट, तुम्ही 44चा हवाला दिला वकील साहेबांनी. डायरेक्ट प्रिन्सिपल मध्ये आपल्याला आहे की ते 44 मध्ये बाबासाहेबांनी अमेंड केला आहे. त्याला पूर्ण वाचा काय लिहिलेलं आहे? तरी बाई मला त्याला वाटतं- पूर्ण वाचा. फक्त आहे असं नाही आहे. देशामध्ये अशी परिस्थिती असेल, सर्वांची संमती किंवा माहोल असेल तरच ते करायचा. आज असा माहोल आहे का? आज मला असं- शेतकरी नाही, हे बघ, मला असं वाटतं- देशामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मिटले. नाही, एक नाही. मिनिट, मला सांगा. विषय- अल्पसंख्याक विषय- सुरक्षित असं नाही. नाही. आपण त्या विषयावर त्या हे- बोलतो. ते हे राजकीय राजकीय राजकारण चाललेलं आहे. एक मिनिट आपण एक मिनिट करीन बाई, एक मिनिट. कॉमन तुम्हाला- सिव्हिल तुम्हाला कोडला एक मिनिट इतकं थांबा. महत्व जे दिला जातोय. तुम्हाला एक आणि मिनिट- तुम्ही कॉमन सिव्हिल कोड काय त्याचे मुसद्दे ते ठेवा. मुस्लिम समाज, प्रत्येक समाज जे अफेक्ट होणार आहे त्याचे ते डेव्हलप करा आणि जे जे मान्य असेल ते Affect तुम्ही होणार आहे हे करा. नाही, नाही, हेच पाहिजे नाही. पण तुम्ही सांगताय की कॉमन सिव्हिल कोड लागू करा. कोणता कॉमन सिव्हिल कोड? आहे शादी, हे कुठून तलाक. आणले तुम्ही? अहो, हे अरे अश्विनी draft उपाध्याय. मध्ये- अहो, सर ड्राफ्ट येऊ द्या. अहो, सर. अहो, तुम्ही सर, ड्राफ्ट draft कुठे हा टाका? वेगळा आधी- आधी विषय आहे. कोंबडी का आधी तुम्हाला अंड? समजू, सर. आधी कोंबडी का आधी हे जे अंडा असं चालली- चाललेलं आहे. मी नाही ना, जे- सर. सचिनभाई, राजे- आता मला सांगा एक- तुम्ही. एक- एका वाक्यात- आता हो एका किंवा वाक्यात- नो मध्ये तुम्ही जर असं राजेशभाई, म्हणत असेल राजेशभाई. की कॉमन सिव्हिल कोड या देशामध्ये लागू झाला पाहिजे का नाही, बरोबर हो की नाही? हो का नाही, हा. हो आणि नो मध्ये तुम्ही म्हटलं हा. तो कोणीही चांगला सुचित माणूस, सेक्युलर माणूस नो म्हणेल. कॉमन सिव्हिल आम्ही- नको. हा. आणि आम्ही आमची भूमिका काय आहे? नाही, माझी भूमिका नाही, एक मिनिट ऐका. एखादा धर्म म्हणेल की बहुपत्नीत्व असावं, एखादा धर्म म्हणेल की नाही सिंगल पत्नीत्व असावं, एखादा म्हणेल तलाकासाठी वेगळी एक पद्धत मिनिट, असावी, मी बोलू का? त्यासाठी वेगळी मी पद्धत बोलू का? असावी. एक मिनिट याच्यावर माझं बोलू काय का? म्हणणं आहे? राजेश चालेल. कॉमन बोला, सिव्हिल मी कोड बोलू का? तुम्ही- कॉमन करीम सिव्हिल भाई, कोड करीम भाई, करीम भाई. तुमच्या बाबासाहेबांचा गोष्टी उल्लेख ते करतो ना, हो नोचा करीम विषय सर, झालं करीम तो. सर, हो नव्हता. नाही, करीम मी सर, दोन्ही म्हटलंय. मी आणखी नाही हा, का ऐका. की ज्यावेळी तुम्ही विदाऊट मसुदा लोकांच्या समोर ठेवून आणि असा विचारणार की तुम्हाला हे करायचं आहे, मंजूर आहे का नाही, आम्ही असं कसं म्हणतो. काय म्हणणार आम्ही आपण? असं असं म्हणत नाहीये. नाहीये. तुम्ही असं मसुदा म्हणत आणा. नाही, हे चर्चा जे गोष्ट करतोय. आपल्या या राजेशजी, देशाची आणि समाजाची हाच हिताची मोठा आहे. गैरसमज ते आहे. आपण मानू ना. अरे भाई हा मोठा गैरसमज आपण राजेशभाई, पसरवत आहोत. राजेशजी. आता तसं नाही, नाही, म्हणत नाही, नाहीये. नाही, हो नाही, किंवा नाही, नाही तुम्हाला कोणीच विचारलेलं नाहीये. हे काय लॉ कमिशनने काय अहो, विचारलं तुमचं नाही? suggestion. त्यांनी तुमच्याकडनं काय सजेशन सजेशन मागितले. मागितले मला सांगा, काय तर सजेशन द्या ना. द्या तीन ना. तलाक पाहिजे सांगा तुम्ही ना. कॉमन सिव्हिल कोड कशा पद्धतीने करणार आहोत एक त्याचा मिनिट, मसुदा हे म्हणा मांडा. तुम्ही आणि suggestion कॉमन सिव्हिल आणि कोड मध्ये तीन आपले तलाक द्या. देशाचे तुम्ही पण लिहा ना. प्रमुख सांगताय चार- की एकच कानून. राजेशजी, तुम्ही अहो, त्याच्यात हे लिहा ना 44 संविधान 44चा तुम्ही जो मुद्दा मांडला मराठा तो लिहा ना. एक भारत पट चालतो. नाही नाही जर तुम्हाला मान्य असेल एक मिनिट आपला कॉमन देश सिव्हिल लॉ मध्ये जर एकच तुम्हाला कानूनने चालतो.
एका घरामध्ये एकच कानून चालतो असं बोलून लोकांची गैरसमज होते. सर एक जे पर्सनला दिलेले आहे ते बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाने दिलेले सर, आहे. बाबासाहेब पहिले संविधानाने- लहान बाबा एक मिनिट, चुकीचं सांगताय एक मिनिट, एक मिनिट. हे चुकीचं सांगताय संविधानाच्या नाही, एक तरतुदी- मिनिट. आई, बाबासाहेब सर, आंबेडकरांचा सर, हवाला एक देऊ मिनिट, नका. बाबासाहेबांचा हवाला देताय तर चुकीचं सर, आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना मानतात. हो बिलकुल बस, एक मिनिट, एक त्यांचं मिनिट. भाषण आणि काय- 23 नोव्हेंबर 1948 हो. लॉ कमिशन मध्ये बाबासाहेबांनी विषय मांडला, त्या दिवशी मांडलेला आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड हा, लागू लागू झालाच झालाच पाहिजे. कंडिशन काय? मग तुम्ही संविधान मानतात ना? काही कंडिशन कंडिशन काय? काही या ना. कंडिशन बिंडिशन नाही. काहीच कंडिशन नाही. बाबासाहेब एक नाही, काही देश, वाचा नाही. एक देश, एक एक कायदा, कायदा असायला एक पाहिजे. निशाण. सर्वांच्या मी मी परत संमतीने तारीख सांगतो राजेशजी. आता नाही नाही नाही, सगळ्यांच्या सहमतीने अरे, तेच काम सगळ्या चालू आहे. सहमती वगैरे नाही. आणि तेच काम जर चालू आहे. सर्वांची संमती नसेल तर असा कायदा करणारा काय असेल ते वाचू. नाही, नाही. हे सगळ्यांच्या सहमतीसाठीच एकत्र दुसरी बसलोय. महत्वाची गोष्ट कशा बाबतीत सहमती झाली पाहिजे ते तर सांगा. नाही, आपलं जे म्हणणं कशा आहे बाबतीत सहमती? नाही, आपलं जे म्हणणं आहे की हे पर्सनल लॉ जे दिलेले आहे प्रत्येक समाजाला आपले आपले धर्माचे जे काही कल्चर वगैरे. आता आदिवासींचा परवा मोर्चा निघाला दिल्लीमध्ये, आपण वाचलं असेल. ते आपोआप म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना मानतो ना आपण. मानतो ना आम्ही. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, संविधानाला मानतो. म्हणून तो आम्ही अहो, संविधानाच्या 23 नोव्हेंबर पोराला रस्त्यावर सुद्धा 1948. उतरतो ना. ठीक आहे, एक मिनिट. आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी अनेक मोर्चे काढले. काही सांगू नका. संविधानाला कोण मानतो कोण नाही मानतो काही संविधानाच्या जगाला याच्यासाठी माहिती मोर्चे आहे. बिर्चे नाही. या संविधानामध्ये बदल करण्याची संविधानाचं नाव घेता जाण्याची आणि जिथे संविधानाप्रमाणे प्रयत्न वागा ना. जनतांतर्गत एक- हे एक- सगळे लोक संविधानाप्रमाणे केले. का नाही कोण वागत आहे आहे? ते लोक? आपण एकदम स्पष्ट बोलले की या मी स्पष्टच सिव्हिल असतो. कोडमध्ये लग्न, विवाह, अडॉप्शन याच्या बाबतीत आहे. ही शासनाची नोटिफिकेशन आहे. याच्यात जर तुम्ही दाखवून द्या की हे 4 बाबतीत त्यांनी सजेशन ऑब्जेक्शन मागवले आहे, तर मी सजेशन ऑब्जेक्शन देतो. नाही, त्याच्यात काहीच नाही. बोलतो. अहो त्यांनी एखाद्या पर्टिक्युलर बाबतीत नाही मागवलेले, तुम्हाला जे पाहिजे ते सांगा ना. हे यांनी मुद्दे मांडलेले. मी काय बोलतो, एवढा मोठा कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपण मांडलेला आहे. मुद्दे मांडले आणि काही त्याच्यामध्ये तो मांडा. त्यांनी जो मुद्दा मांडला तो कोणाचा जज्जाचा नाही ऍडव्होकेट अश्विनी त्याच्यामध्ये उपाध्याय सुप्रीम कोर्टाने झालेली आहे. त्यावेळेला झालेला विषय राजेशजी, त्यांची hearing मध्ये राजेशजी, सुप्रीम कोर्टानं जे निर्देश दिलेले आहेत नोटिफिकेशन मध्ये काय आहे? काय नोटिफिकेशन मध्ये फक्त म्हटलेलं आहे त्यांनी की असं हे आहे, तुम्हाला तुमचे काय म्हणणं आहे हा. हो कशा बाबतीत अरे हो, कायद्यामध्ये कुठल्या गोष्टी असल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी नसल्या पाहिजे. हो तसं फारुख भाई, सांगा एक ना. मिनिट. सर तेच तर नाही, नाही, म्हणतोय की नाही, आम्हाला अहो, फारुख भाई, अरे याला काय? मी नॉन मुस्लिम माणूस जर म्हणू शकतो बरोबर. की शादी यांना अधिकार आहे. रखरखाव हा. हे तुम्ही असं लिहून टाका ना त्याच्यात की या 4च गोष्टींवर असल्या पाहिजे. लिहा ना तुम्ही. संपला विषय. कोणी आलं तुम्हाला? हा. अहो हे लोकशाही देश आहे, लोकशाही देशामध्ये या मसुद्यामध्ये जर त्यांनी अहो लिहा ना तुम्ही. चांगले प्रस्ताव दिले तर अहो, मान्य करू प्रस्ताव ना. नाही. हे संविधान म्हणतात. राजेश भाई प्रस्तावाचा काय विषय आहे? पावन द्या ना. सिव्हिल कोड लोकांच्या बद्दल भावना जर काय मागितल्या या आहेत? देशाचे आणि प्रत्येक लिहा समाजाच्या ना तसं. हिताचे विषय आले तर मान्य करू ना. एक्झॅक्टली बोला परत. पण तुम्ही काहीच विषय मांडलेले नाही आणि तुम्ही नाही. म्हणता मंजूर किंवा नाही नाही. असं नाहीये. हा मंजूर गैरसमज करू नका. पाहिजे किंवा नाही करीम भाई, पाहिजे. ही नगरपालिका महानगरपालिका नाहीये, मंजूर नामंजूर राजेश भाई, नाही नाही राजेश भाई, देश हा तुम्ही काय सांगितलं? वकील तुम्हाला साहेब मान्य आहे का? वकील साहेब काय किंवा देश नाही हा मान्य आहे? नाही. काय? नाही देश हा डेमोक्रेटिक वेने आपण काय चालतो. करतोय? तिथे प्रत्येकाच्या मताला अर्थ As a आहे. मुस्लिम मी प्रत्येक- सांगतो सर, प्रत्येकाच्या एक मताला as a किंमत आहे. मुस्लिम, एक मिनिट. आपण कॉमन सिव्हिल कोडचा मसुदा आपल्या भारतासमोर ठेवा. ॲज ए मुस्लिम कम्युनिटी प्रतिनिधी त्याच्यामध्ये जर मुस्लिम समाजाबद्दल काही चांगल्या सुधारणा असतील आणि आमच्या धर्माचा न छेडता कोणाची हा धर्माचे दुराग्रह आहे. basic- ऐकून घ्या त्याला ना काय सर. ऐकून घ्या. आमचे फंडामेंटल राईट्स जे यापेक्षा महत्वाचे आहेत त्या फंडामेंटल राईटला न छेडता चांगले मुद्दे आले तर 9व्या वर्षी ते लग्न करू ना. अधिकार आहे का? 9व्या वर्षी लग्न अधिकार आहे, हलाला अधिकार आहे, कुठे बोकडाचा हलाल? अधिकार आता ते का आहे. वकील? अहो, सर, मग ते हलालाबद्दल काय- तुम्हाला सर, काय सर, माहिती आहे? कायद्यातून दुरुस्त अहो, आणि तुम्हाला सर, काय एक adoption लग्न बद्दल सर, 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 मी सांगू सर, तुम्हाला एक मिनिट, एक मिनिट, लग्नाबद्दल सर, हे कायद्यातूनच काढून टाका ना ते. अहो, मी हे एक कायद्यातून बोलता- काढून टाका. तुम्हाला माहिती नाही मग ते सर serial मान्य अडॉप्शन म्हणतात. काय यू डोंट नो शरीयत- अडॉप्शन शरीयत मान्य म्हणतात. हे लय पालक बिल जे मंजूर नाही झाला शरीयत म्हणतात. त्याला कारण काय हे तो समजून घ्या जगासमोर येऊ द्या ना. करीम साहेबचा विषयाचा एक मिनिट. Conclude एक मिनिट. तुम्ही. तुम्ही सांगा एक कन्सेप्ट काय मिनिट, ती. एक मिनिट. करीम भाई
जसं आता आपण सांगितलं की हा कायदा हो किंवा नाही असं म्हणतात कुठेही आहे ना त्यांनी आता माझं पूर्ण ऐकून घ्या. सजेशन कशावर माझं पूर्ण ऐकून घ्या. मागितले आपण या देशामध्ये कॉमन सिव्हिल कोड पाहिजे किंवा नाही नाही माझं पूर्ण हेच ऐकून घ्या. मागितलं. अरे माझं नाही, पूर्ण no. ऐकून घ्या. अरे हे दुराग्रह आहे. एक मिनिट ऐकून घ्या. तुम्ही गरीब भाई, बघून घ्या ना. तुम्ही वाचून सामाजिक दाखवा त्याला. कार्यात- म्हणजे एखादी गोष्ट चुकीची म्हणायची आणि चुकीची नाही ना, म्हणायची सर. ऐका ना. त्याला काय अर्थ आहे वकील साहेब ते बघा ना Sir, according the 22nd Law Commission of India decided against the solicited views and ideas of the public Ideas. at large. Idea. ऐकून घे ना, at large हाँ. recognize religious organization about uniform civil code. Those who are interested and willing may present their views. Views. in the पेढा. Views. आता मला सांगा, Views views मी काय आहे? कशावर देऊ? मला सांगा. आता हे कसं आहे की कितीही झालं तर परत यांना तिथेच जायचं आहे. नाही, माझी- नाही, माझी नाही. विनंती काय सचिन भाऊ. गरीब सर माझी विनंती काय तुम्ही सर तुमचे गरीब views सर, द्या. लग्नाबद्दल तुम्ही तुमचे बहुपत्निक views द्या. असो adoption बिल असो जे काही तुम्हाला विचारायचं सर, आहे मी 4 मुद्दे त्याबद्दल मांडले. डिबेट करून आणि चार चांगलं मुद्दे मांडले करीम सर या मी चारच्या एकदम वेळी- स्पष्ट मांडले. एक मिनिट माझा विषय असा आहे करीम सर की गेल्या 62 वर्षाचा तुमचा जो अनुभव आहे ना त्यामुळे तुमच्यामध्ये ही कडवटपणा आलेला आहे. संशय आता तुम्हाला वाटतं. संशयाचं वातावरण तयार झालेलं असं वाटतं. आणि तुम्ही वाटतं निर्माण नाही, करता दिसतंय. तुम्ही स्वतः निर्माण दिसतंय. करताय नाही. त्यामुळे हा, मी आपल्याला यामुळे- म्हणायचं होतं. हो. गरीब त्यामुळे- भाई, सांगितलं एक- की मी तिथे असतो तो फारुख शेखला सांगितलं असता की भैया इथे काही ठराव मांडू नका कारण मुसलमानांचा मुद्दा नाही हा अनेक अहो, मी काय म्हणतो, धर्माच्या माझं बोलू द्या लोकांचा ना. मुद्दा आहे एक मिनिट माझा मुद्दा असा आहे, मी वारंवार सांगतोय आणि राजेजी आजच्या चर्चेची मुळात गाभा हा असला पाहिजे किंवा आहे असं मला वाटतं. बरोबर. तुमचं लग्न झालं. अच्छा, एक मिनिट. आपण सांगता नाही, जाऊ. बोलले चार आपण दाखवा सांगा ना. आपण एक ज्यावेळेस मिनिट. राहतो, आपण संबंधित आहे. वकील साहेब, 9 वर्षाचा आपण सांगा सचिन जर भाई, 9 मध्ये नाही, येतात. 9 असेल बोललो. तर तुम्ही बदल आणा होणार नाही. मान्य करा ना हो ना, मग कायद्यात बदल करू नये. बरोबर. आणा ना ते मसविदा हो, पण त्यासाठी तर युनिफॉर्म सिव्हिल कोड आणायचा आहे. तुम्ही मसविदा तो आणा अगोदर त्यासाठी युनिफॉर्म अरे सिव्हिल 9 वर्ष असेल तर तुम्ही सांगा ना आज असा पेपरात आला की 16 वर्षामध्ये मुलाचे लग्न करा हे सर्व टीव्ही पाहून आता ते चार्ज होत आहे त्यांचं जास्त हे करा मग 18 वर्षाचा तुम्हाला बदलावं लागेल Special 9 असेल ना तो मला बदलला माहिती ना. 9 ऐकानी आहे 9 असेल तुम्ही 12-15 जेवढी करायची करा आम्ही म्हणाल नाही, नाही, आता स्पेशल मॅरेज स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे ना. जैन धर्म असो मुस्लिम धर्म असो शीख असो हिंदू असो किंवा हे जे काही पारसी असो या सगळ्यांच्या वेगवेगळे जे लॉ आहेत हे 3 जणांचे 3 वेगळे लॉ आणि एक जनरल कॉमन ते त्यांच्या धर्मापुरते आहे ऐका या सगळ्यांचे वेगवेगळे लॉ आहेत. एक कॉमन आहे जो सगळ्यांना लागू आहे जे बौद्धाला लागू आहे हिंदूला सर्व, लागू सर्व. आहे जैनला लागू आहे पण जे दुसरे जे 3 आहेत त्याच्यामध्ये मुस्लिम ख्रिश्चन आणि पारसी या तिघांचे 3 वेगवेगळे पर्सनल लॉ आहेत. या पर्सनल लॉ मधल्या ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या सगळ्या जर एकत्र केल्या गेल्या आणि त्या सगळ्या एकत्र करून एक जर कॉमन लॉ तयार केला गेला आणा ना मसविदा आम्ही तर तयार आहे ना यासाठीच म्हणून मी सांगितलं ऐका का माझं मुसलमानांचा करीम मुद्दा भाई, नाही. करीम भाई, नाही, बरोबर. एक मिनिट यासाठीच आता जी प्रोसिजर चालू आहे त्यांनी आता जे वाचलं कोणत्या प्रकारचं नोटिफिकेशन निघालंय तिथे असं कुठेही म्हटलं नाही की तुम्हाला हा लॉ करावा की नाही Yes, करावा व्ह्यूज टोटो इन टोटो त्यांनी काही सांगितलं नाही या बाबतीत तुमचे ऐका मत द्या मला पण ऐक माझं पण याच्यामध्ये त्यांनी जे मुद्दे द्यायला पाहिजे नोटिफिकेशन या मुद्द्यांवर आपल्याला काय मत आहे? नोटिफिकेशन नाही, आपण द्यायचे ऐका ना का काही कोणते मुद्दे करीम भाई एक मागितले मिनिट माझं आपण पण द्यायचे. ऐका. अरे, त्यांचं वाचा, म्हणणं दोन. नाही, नाही, करीम भाई माझं पण ऐकून घ्या माहुल पण मला हे तर विषय माहिती नाही की मी कशावर सजेशन ऑब्जेक्शन आता जर common law- common law जर सचिनभाई सांगताना आता त्यांनी बोलायला पाहिजे कॉमन लॉ आणायचा आहे नाही बोलले ना नाही तर आम्ही तर एक करू मिनिट ना. सचिन सर, तुम्हाला कशावर वाटतं ते सांगा ना. कॉमन लॉ आणायचा आहे विषय कोणता आहे कॉमन लॉ आहे हो. 3 लॉ वेगवेगळे आहेत 3 लॉ वेगवेगळे आहेत सध्या त्याच्यावरती बोलणार ना नाही नाही हिंदू नाही. ऍक्ट पण बोलले हो ना, हिंदू ऍक्ट पण आहे ना 4 लॉ आहे ना चौथा आहे अहो, 4 मग तेच म्हणतोय त्याच्यात 4 लॉ ऍक्ट आहे ख्रिश्चन ऍक्ट Exact. आहे, हिंदूंचा जैन कोड आहे. आहे. हे जे 4 जैनांचा ऍक्ट नाहीये ऍक्ट नाही. जैनचा ऍक्ट नाही हिंदूमध्ये सगळी हिंदूमध्ये ऍड येतात केलेले फक्त 3 + 1 असे 4 ऍक्ट चार आहेत act. ह्या 4 ऍक्ट वरतीच आपण बोलणार आहोत ना बरोबर. पण तुम्हाला विषय आहे ना तुमच्या जवळ जर एखादा जर कधी हिंदू मधला चांगला नियम असेल तर तो तुम्ही टाकायला लावा. राजेशजी मी पहिल्या दिवसा आपला पहिला दूरध्वनी झाला भ्रमणध्वनी झाला तेव्हापासून मी तुम्हाला सांगतोय की याच्यावर जी चर्चा झाली पाहिजे ती कंटेंट वाईज झाली पाहिजे. एक्झॅक्टली मी परत सांगतो आणि माझी परत हात जोडून यांच्या माध्यमातून संपूर्ण मुस्लिम समाजाला आव्हान आहे
की 1939चं इंग्रजांचं सरकार बरं आहे असं आपल्याला म्हणायचं. त्यांनी फूट पाडून विषय केला, एक देश एक कायदा एक निशान. आज काही हा, लोकांचं ऐका, म्हणणं आहे ते हा, की तर ते ऐका ना, जुने लोक बोलतात. माझं पूर्ण उद्या ना, माझं जुने लोक बोलतात अहो, माझं आता. पूर्ण उद्या ना. म्हणजे काय विषय आहे की आपल्याला एक, आज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी होत असताना करीमभाई तुमच्यासारखा माणूस जो एक शैक्षणिक संस्था एवढी मोठी महाराष्ट्रात चालवतो, तो भारताचं आंतरराष्ट्रीय स्थान मान्यच करायला जर तयार नसेल तर आपण डोळे बंद केल्याने सूर्य उगवायचा राहत नाही. त्यामुळे माझी पुनश्च आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आणि तुम्हाला कळेल, तुम्हाला काव्य कळतं, तुम्हाला शायरी कळते, त्याच्यात तुमचं आणि माझं काही गोष्टी आहे, म्हणून तुमच्याकरता एक गोष्ट लिहून आणली क्या आहे. बात. या ठिकाणी क्या बात. या ठिकाणी भारतात काय होतंय, जळगावमध्ये काय होतंय, लोक लाईव्हच्या स्टुडिओत काय होतंय राजेशजी, ते मी तुम्हाला सांगतो. करीमभाई, समानता की बात में सांप्रदायिकता नजर आती है. समानता की बात में सांप्रदायिकता सांप्रदायिकता नजर आती है और संप्रदाय सापेक्ष नियम में धर्मनिरपेक्षता नजर आती है. क्या करें, वा. हा या देशाचा दुर्दैव आहे. दुर्दैव आहे. आणि म्हणून या सगळ्या इझमच्या बाहेर पडून मी जसा विषय म्हटला, एक देश एक कायदा एक निशान आणि एक समूह, असे आपण सगळे होऊया आणि या राष्ट्राला परमवैभवाला नेण्याकरता पुन्हा सगळे एकत्रितपणे, तुम्हाला शब्द वेगळा टाकायचा असेल तर तुम्ही वेगळा शब्द त्याच्यात वेगळ्या टाकू भाषेत, शकता, वेगळ्या भाषेत म्हणा. पण माझी आयडेंटिटी क्लिअर आहे, तुमची आयडेंटिटी क्लिअर. म्हणून मी पुनश्च तुम्हाला आव्हान करतो की या आपण सगळे एकत्र, हा एकच विषय नाही, अनेक विषय आहेत. हा समोर आलेला आहे, त्याचं कारण मीमांसा मी सांगितली की न्यायालयीन प्रक्रियेमुळे तो पुढे आलेला विषय फारुख आहे भाई. ना. समजून घ्या तुम्ही हा विषय. इलेक्शनमुळे नव्हे. हा, इलेक्शनमुळे हा जो काही गैरसमज हो, पसरवला आहे जातो. ना. आणि तुमच्यासारखे जे गेले अनेक वर्ष, फारुख भाई वाईट वाटलं की तुम्ही ईदच्या दिवशी असा ठराव पास केला. उद्या आपण आपल्या उत्सवांना, आणि आपण सगळे मिळून याच्यावर काम करतोय करीम भाई, आहे ना. उत्सवांना आपण वेगळं ठेवू ना या सगळ्या लोकांना विषयांना. जे मागचा जो अनुभव आहे ना पॉलिटिकल, त्याच्यामुळे लोकांची नाहीये, भावना होती म्हणून जळगावमध्ये त्यांनी केलं. जळगावमध्ये ही पद्धत पण नाहीये. माझ्यासारखं तिथे मूळ असतं, मुद्द्यामध्ये ही तिथे पद्धत लोकांची भावना नाहीये. होती की म्हणून एवढा माझी विनंती आहे, काय इलेक्शन आणि आला की पुनश्च त्यात एकदा दहा काय येतो. पुनश्च एकदा राजेशजींचं अभिनंदन आहे की त्यांनी या विषयावर सर्वप्रथम, मला तरी वाटतंय की सर्वप्रथम एवढा हॉट विषय घेण्याची तुम्ही तयारी दाखवली आणि चांगली चर्चा झाली. एक मिनिट, पहिले उमेश. आपण सर्वजण कॉमन सिव्हिल कोडवर चर्चा करतोय. लॉ कमिशनने व्ह्यूज मागितलेले आहेत, त्या व्ह्यूज आपल्याला द्यायचे आहे, आणि व्ह्यूज कशावर मागितलं हे त्यांनी सांगितलेलं नाहीये. आपण एक नागरिक म्हणून आपल्याला काय वाटतं ते त्यांना द्यायचं आहे. मग ते आता नाही, मला वाटतं सर, विवाहाबद्दल म्हणजे उमेशजी, हा कायदा सर, सर. आला पाहिजे की नाही आला नाही पाहिजे? नाही नाही, मग ते कोणत्या गोष्टीवर यायला पाहिजे सर, हा. ते कोणत्या दिसतं गोष्टीवर काय? यायला दिसतं पाहिजे यावर चर्चा झाली पाहिजे हे सर. नाही. आज मानवी अधिकाराचं रक्षण होत नाहीये. ट्रान्सजेंडरला कुटुंबाचा अधिकार आहे, त्याचं कुटुंब झालं पाहिजे, त्याचं लग्न झालं पाहिजे, त्याला नोकरी बोध मिळाली. घेता आली पाहिजे, त्याला नोकरी मिळवता आली पाहिजे, त्याला संसार ताटण्याचा ठीक आहे, अधिकार आपण आहे. विषयाच्या बाहेर जातो. बरं, बरं, बाहेर जातो. कारण आपण बाहेर जातो. नाही, नाही, Common नाही, gender common- आम्हाला माहिती- सर, 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 बिलकुल common मान्य civil नाही. code- नाही, 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 सुदैवाने, नाही, 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 नाही. थँक्स टू द सर, मोदी सर, गव्हर्नमेंट, सर, सर. दे हॅज अपोज दिस ऍक्ट. कॉमन सिव्हिल कोड साठी या सर्व गोष्टींचा, मानवी हक्कांचा विचार केला पाहिजे. त्यात स्त्रियांचे अधिकार, पुरुषांचे अधिकार, सर्वांचेच अधिकार त्यात इन्क्लूड म्हणजे असले त्यांचं म्हणणं काय आहे की एक ताट आहे, कोणाला गुलाबजाम आवडला त्याने गुलाबजाम खा, Exactly. कोणाला श्रीखंड आवडला, कोणाला खीर खुर्मा या आवडला, बाबतीत कोणाला माझं काय मत आहे. आवडला. तुम्ही यावर खा तर खरी, ताटावर आपल्या- बसा तर खरी. आपल्या चॅनलच्या ताटा- माध्यमाने ते ताटामध्ये काय वाढायचं हे तुम्हाला आपल्याला ठरवा ना. समान नागरिक कायदा गुरुबाईंना आपण एकदा परत हो, विषय चालेल. दिले आणि मग- समान नागरिक कायदा शासनाने खुले मनाने ओपन हार्टेडली हे आपल्या सर्व देशवासियांसमोर ठेवावा, त्याच्यावर मत मागवावा. आणि आम्ही ॲज ए मुस्लिम जर याच्यामध्ये समाजाचं हित, देशाचं हित हे जास्त असेल तर जे चांगले मुद्दे होते, सुधारणा जे काही असेल ते सुद्धा आपण ओपन हार्टेडली ऍक्सेप्ट करायला तयार आहे. एक विषय मी परंतु तुम्हाला तुम्ही परत सांगतो. फक्त असं म्हणणार की कॉमन सिव्हिल कोड पाहिजे किंवा नाही, असं तुम्हाला- म्हटलेलं नाहीये. अहो, ते जाऊ दे, काय ते परत आहे? त्याच्यावर अरे, परत त्यांना नाही बोलू दे, मागितलंय. बोलू दे त्यांना. नाही काय ना मागितलंय त्यांनी? त्यांना त्यांनी बोलू सूचना दे. मागितलेल्या आहेत. कशावर सूचना आता द्यायची? तुम्हाला याच ते फळावर पटकन ती मगाची अहो, सांग- तुमच्या पण त्याच्या- चॅनल आहे याच्यावर अहो, सूचना पण- मागवा. फक्त चॅनलवर सुचवा. कोणाचे आता चॅनल? 4 लॉ आहे ना, मी आत्ताच बोललो ना की जे 4 लॉ त्याच्यावर आहे तुम्ही म्हणताय. त्याच्यावर नाही नाही, मागायचं. नाही, नाही, त्याच्यावर नाही. त्या नाही, 4 लॉ कशावर असायला पाहिजे? त्या 4 लॉ वरून एक लॉ करायचा हा मुद्दा आहे. आहे. आपण असं आणा नाही म्हटलेलं त्याच्यावर आहे, बसा, तसं समजून घ्या. आपण समजायचं आहे आणि ते. आपलं जे चांगलं असेल ते आपण करा ना. समजून घ्यायचं आहे. पण कृपया मी सहमत आहे आणि प्राऊड ऑफ हिम की मी सुद्धा बोललो आणि मी समाजामध्ये अनेक दिवसापासून बोलतोय
की कृपया मुस्लिम समाजाने या बाबतीत काही मोर्चे धरणे हे वगैरे करू नये. जे झाला ते लोकांची भावना होती की यापूर्वी असंच झालेलं आहे, बस इलेक्शन आला का असे मुद्दे आलेले आहेत. गुजरातमध्ये तेच झालं. राज्याला अधिकार नसताना हे मुद्दे का आणले जातात? याच्याबद्दल मी तुम्हाला हे एका बघा, वाक्यात बोला राजेंद्र बोला ना की तुम्ही असेंब्लीला अधिकार नाही, लोकांच्या राजेजी. मनात भीती येणार का नाही देणार? हे जे आहे ना हे अत्यंत चुकीची मांडणी करताय. याचं कारण असं की घटनेचा अभ्यास यांचा नाहीये. याचं कारण असं घटनेचा अभ्यास नसल्यामुळे हे चुकीच्या कन्सेप्ट बोलतायत. अरे असेंब्लीला पॉवर आहे का कॉमन सिव्हिल कोड त्याच्यामुळे राज्याला अधिकार नाही असं हे जे म्हणतात अरे काही आपल्या देशामध्ये स्टेट गव्हर्नमेंट असा अधिकार आणू शकते, त्याने अधिकृत जाहीर ते करा. ऐकून घेऊ आपण. Whether the घटनेमध्ये assembly has power to enforce common civil code in our country? Yes, घटनेमध्ये जे काही विषय आहे ते फेडरल लिस्टमध्ये आहे, काही विषय सेंट्रल State ला लिस्टमध्ये, काही स्टेटमध्ये स्टेटला आहे. आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड हा विषय फेडरल लिस्टमध्ये आहे. म्हणजे स्टेट पण आणू शकते आणि सेंट्रल पण आणू शकते. आता सर एक पण स्टेट आणत नाही. स्टेटची व्याख्या ऐकून आहे. घ्या ना. पण बरोबर ना? स्टेट- स्टेटची व्याख्या सांगा. स्टेट आणत नाहीये. स्टेटची व्याख्या काय? एक मिनिट ऐका ना. ऐका ना. राज्य सरकार त्याच्या ठिकाणी आणू शकते. पण राज्य सरकार जर आणत नसेल, केंद्राने आता सगळ्या युनिफॉर्म करायचं ठरवलं म्हणजे तर प्रत्येक ते करू राज्याची शकतात. आपला सेपरेट कोड बनवायचा. नाही युनिफॉर्म. इथे मला- अरे, युनिफॉर्म युनिफॉर्म. जसा माहितीचा अधिकार वेगवेगळ्या राज्यांनी केला आणि नंतर सेंट्रलने केला, हा, सगळे नाही, 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 तसं आहे civil code. याच्यामध्ये विषय असा आहे की राज्यांनी जर तो केला तो केंद्राकडे पाठवायचा आहे. तुम्ही लक्षात घ्या. अर्ध्या परत आपण करतो अर्ध म्हणून मी लागतोय, सांगतो, अर्ध तुम्हाला काढतोय. सांगताय की ज्ञान नाहीये. नाही, नाही नाही नाही. आपल्या नाही, सारखे नाही, लोकांनी नाही, करून नाही, आम्ही ज्ञान नाही, घेतलेलं आहे. नाही, करीमजी मी काय करीम भाई अहो फेडरल लिस्ट मध्ये येते. Federal फेडरलचं सिस्टम काय सर? फेडरल गव्हर्नमेंटची फेडरल मध्ये कन्सेप्ट दोन्ही करू शकतं. स्टेट पण करू शकतं, सेंट्रल पण करू म्हणजे शकतं. पंजाबचा सेपरेट त्यांनी कॉमन सिव्हिल कोड तो घ्यायचा आहे, तो केंद्राकडे पाठवायचा आहे. त्यांनी म्हणतात ते मी अधिकार सांगतो. आहे म्हणे. अहो, म्हणून मग आहे ना अधिकार. अधिकार नाही, नाही. नाही. अहो एखादी ते लागू द्या. आम्हाला दिला ना, नाही, नाही. प्रस्ताव मागितले ना, जर काही आमच्याकडे हे असता की काय मुद्द्यावर प्रस्ताव त्यांना द्यायचा फेडरल लिस्टच आहे, माहिती आम्ही नाही, दिले त्याला काय असते. करणार? नाही, त्याचा पंजाब गव्हर्नमेंट त्यांना फेडरल लिस्ट माहिती नाही आहे. हा. फेडरल लिस्ट मध्ये काय काय विषय त्यांना माहिती नाही. नाही त्याला ना, नाही इलाज आहे. सर्व माहिती असणं हे त्याला- आवश्यक त्याला नाही नाही आहे, लागत. वकील साहेब. त्याला नाही आता लागत. तुम्ही तज्ञ आहेत, तुमच्यापैकी आम्ही विचारू तो ना. तज्ञ आहेत आमचा आहे का? आता ऐकायचं ऐकतो ना आम्ही मानतो ना. पुरे झालं. तुम्ही जो ठराव केला याच्यावरती देखील दोघं ठिकाणी माझं ऑब्जेक्शन घेतलं संपूर्ण म्हणजे आवाज तुम्ही घेतला. करीम भाईंनी माझा पण- एक विनंती करायची की हे जे सुरुवात आपण केली की लोकांमध्ये मेसेज याच्यामुळे जायला पाहिजे की कृपया यांनी कोणत्याही जातीचा हा मुद्दा करायचा नाही, तुम्ही छान सांगितलं. शेवट एक- याच्यासाठी शेवट एक- वकील साहेब ते सारखे शेवटी जे तुम्ही शेवट जे शेवट- बसलेले आहेत, शेवट करतोय. असे मी त्याचा लोकांना- शेवट करतोय एका वाक्यात. आणि मी करतो बिल की घेतोय पहिले ना. मला एक प्रश्न आहे, आम्ही आमच्याशी घेऊया, आमच्या नंतर मी- आमच्या संस्थेच्या वतीने जिल्ह्याचे सर्व सर एक मिनिट मी विधिज्ञ- परत येतो ना तुमच्या हा. मला एक मिनिट सांगा. मी या शेवट करण्यासाठी तुमच्याकडे परत येतो. हो. मला फक्त फारुख यांना एका वाक्यात पुन्हा परत एकदा विचार सिव्हिल कोड आला पाहिजे का, हो किंवा तुम्ही विरोध केलेला आहे? युनिफॉर्म सिव्हिल पहा, तुम्ही परत थोडीशी बोलताना मला असं वाटलं कदाचित नागरी समान नाही, कायदा हा. आला समान नागरी पाहिजे कायदा. का? युनिफॉर्म आहे त्याला युनिफॉर्म शब्द समान आहे. नागरी एकरूप हे नागरी आहे. संहिता. हे लक्षात ठेवा, त्यांना युनिफॉर्म follow द्या. सिव्हिल कोड युनिफॉर्म हा सिव्हिल कोड किंवा धार्मिक कॉमन UCC. सिव्हिल कोड हा, नाही. किंवा समान नागरिक कायदा UCC बोलला ना त्याला. UCC काय असेल हे हा आला त्याच्या- पाहिजे का? नाही, कारण की मी त्याला पहिलेही तुम्हाला सांगितलेलं आहे की तो आला, परंतु त्याने जर सर बोलले की फंडामेंटल राईट्स जर त्याच्याने जात असतील तर तो तसा कायदा येणं गरजेचं नाही. सर तुम्ही विचारायला मी एकच विषय हो म्हणतोय. नाही ना, नाही यायला पाहिजे. नाही सांगतोय कायदा मी. सगळ्यांसाठी समान कायदा असावा की नसावा? बाबा, जर चांगल्या गोष्टी असतील तर त्याचा विचार ते accept त्याच्यात करू. चांगल्या येतीलच ते 100% सुचवण्याचं काम आम्ही आपलं जर हा सांगतोय तुम्हाला, मी एकच लाईनीत तुम्हाला सांगितलेलं आहे समोर की या शर्यतच्या आज्ञेचे पालन करणे देखील प्रत्येक मुस्लिमांसाठी बंधनकारक आहे. बरोबर, तुम्ही टाकलेलं आणि त्याच्यात. या प्रकरणाशी संबंधित आता बहुतेक जी निर्णय त्यांची अडचण पुराण काढताय अतिशय तुम्ही व्यवस्थित आहे. त्यांनी तिथे तो ठराव करून टाकला. आता ते आता कसं ते होईल? कसं आता काय ते लागू होतं? नाही पडणार. अरे, असं भावना तुम्ही व्यक्त केली समजून घ्या. त्यांनी. तुम्ही फारुख भाईंना समजून घ्या. समजून बरं, घ्या. ठीक आहे, चालेल. ते हे एका- आहे. समाजापुढे जायचं आहे परत. फारुख मी काय- भाईला मी काय- सोबत घ्या. घ्या. पुढे नाही, मला समाजाच्या पुढे जायला मला भीती नाही, मी धर्माच्या पुढे जाऊ शकत. बरोबर. जो शरिया ऍक्ट आहे मुस्लिम पर्सनल लॉ आहे, तो जर पवित्र कुराण आणि अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या यांच्या जीवन चरित्राला बाधा आणत असेल तर ते मला मान्य नाही. हा आणि हा श्रद्धेचा विषय आहे. बरोबर. आपण तात्विक आणि तार्किक चर्चेला बसलेलो आहे. चर्चा करतो. बरोबर. ते धार्मिकतेकडे नेत आहे. एक- 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 धार्मिकते- आम्ही तुम्ही धार्मिक नाही, नाही. माझा या विषयाला करीम भाई
नाही, आहे ना, प्राध्यापक साहेब, सरकारला वकील कशावर साहेब आहे? आणि राजे शरिया याचा कशावर विरोध आहे. म्हणतात? नाही नाही नाही, नाही. कशावर आहे? नाही, नाही. आम्ही असं म्हणतोय का आम्ही सॉरी नाही. हे असं म्हणतात आहेत का की या ठिकाणी माझी लग्नाच्या हात जोडून विधी बंद करा? परत एकदा आमच्या नाही ना. यांच्या हिंदूंच्या कायद्यानुसार हिंदूंच्या नियमानुसार धार्मिक विधी त्या करा ना. शंकराचार्यांनी ज्या हो, वेळेला करायचे. आखून दिलेले असतील करायचे. त्यानुसार ते आपले चालू आहेत. बिलकुल. यांचे देखील त्या त्या पद्धतीनुसार जे जे काही विधी असतील ते करा त्यांनी ना. करायला करायला. त्याच्यामध्ये बदल करावा त्यात त्याला कुठे नाही. कोणी हस्तक्षेप करत नाही आणि त्याच्यामध्ये त्याच्या पुढे आणि फंडामेंटल राईट तुमचे प्रोटेक्ट करण्याचं काम कोणाचं आहे? सुप्रीम कोर्टाचं आहे. जर एखादा कायदा फंडामेंटल Absolutely. राईटच्या विरोधात विरुद्ध आहे, जातोय, होऊ देणार तुम्ही नाही. तुम्ही आजच आरडाओरडा करता की फंडामेंटल राईट आमचे फंडामेंटल बनवताना ते राईट धार्मिक तसे सजेशन आपण द्यायला पाहिजे. धार्मिक अधिकार मुद्दे- धार्मिक हे अधिकार हा फंडामेंटल राईट आहे, पण तो घरात आहे. त्याची प्रोसिजर सांगितली की सजेशन ऑब्जेक्शन झाल्यानंतर ते संसदेत मांडले जात असतात. मला एक सांगा, जे सर बोलले एक अनुभव आमच्या डोळ्यासमोर आहे की शेतकऱ्यांचे जे 4 कायदे तुम्ही अंमलात आणले होते त्याचं सजेशन ऑब्जेक्शन काही घेतलं नव्हतं, डायरेक्ट तुम्ही लावले आणि काय झालं मग तुम्हाला मागे घ्यावं लागले ना. म्हणून आता नाही, हे सर, करता येत ना ते. तुम्ही प्रोसेस सांगताय म्हणून आज आम्ही त्या आमच्या युनिफॉर्म सिव्हिल कोडला याच्यासाठी अपोज करतोय की तुम्ही आम्हाला पहिले ड्रॉप दाखवून द्या की तुम्ही आमच्यात काय सुधारणा करू इच्छितात. त्याच्यात सुधारणात आम्हाला वाटलं की ही सकारात्मक आहे आम्ही ऍक्सेप्ट करू, जी नकारात्मक आहे ती नाही ऍक्सेप्ट करू. काही चुकीच्या एक्झॅक्टली परंपरा- हे आता हा बदलला. हा. आता हा पेंडेम जो आहे तो आणि अभिनंदन आहे सर फारुख भाईंचं अभिनंदन आहे चर्चेत- की ते त्यांनी बरोबर बोलले. चर्चेतून नाही, नाही, त्यांनी आता accept केलं. बरोबर बोलताय. माझे करीम भाई. वैयक्तिक माझा मतभेद आहे, पण त्यांनी जे सांगितलं की समाजा देशाच्या हितासाठी बरोबर. की उगाच आपल्या देशामध्ये कुठलाही वादविवाद नको. आपण ज्या जगामध्ये ज्या परिस्थितीमध्ये आपण जातोय की काय परिस्थिती आहे, सर्व वॉर्स वगैरे आणि जंग लढाई काय चालू आहे आपल्या जवळपास ते देशामध्ये काय चालू आहे, चीन तिकडला घुसतोय, इकडे पाकिस्तान घुसतोय, या सर्वांना तोंड देण्याची आवश्यकता आहे. अशामध्ये आपल्याला समाजामध्ये वादविवाद नको. त्यांनी जे सांगितलं की मसुदा सांगा, काही रूढी परंपरा असतील जे हितासाठी नाही आपल्या देशाचे ते ऍक्सेप्ट करायला तयार माझं व्हा. एका एक हा. आवाहन आपल्या समाजात सगळ्यांकडनंच Yes. जाणं आवश्यक आहे की या मसुद्याला योग्य त्या सूचना द्या, योग्य त्या माहिती त्यांच्यापर्यंत पुरवा, योग्य त्या बदल त्याच्यामध्ये काय अपेक्षित. तुम्हाला एखादी चांगली गोष्ट हिंदूंची आवडत असेल तर ती तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. एखादी चांगली मुस्लिमांची गोष्ट एखादी यांना आवडत असेल, एखादी जैनांची आवडत असेल, एखादी पारसीची आवडत असेल, एखादी ख्रिश्चनची आवडत, त्याच्यामध्ये मेन्शन करणं आणि मग तो मसुदा तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना सपोर्ट करणं आत्ता या क्षणाला आवश्यक आहे. हो किंवा नाही मागितलेलं नाही. बरोबर. नाही, आपल्याला त्यांनी हो किंवा नाही मुद्दे म्हटलं, दिले नाही फक्त. मुद्दे त्यांनी दिले. मुद्दे दिलेले आपल्यासमोर मुद्दे आहेत हे आपल्याला नाही ना सर. बरं. एक विषय नाही, बोलायचा आता मी तोच सांगतो की आपण प्रत्येकाने आवाहन करावं की या मसुद्याला आपण कशा पद्धतीने सपोर्ट केला पाहिजे. कायदा तर आला पाहिजे, सगळ्यांना समान नागरी कायदा असला पाहिजे, या मताशी आपण सर्वजण सहमत आहात असं मला प्रथमदर्शन या ठिकाणी वाटतं तुमच्या सर्वांना सगळ्यांच्या. आपल्या विश्वासात परंतु घेऊन- विश्वासात घेऊन हा. त्यानंतर कायद्याच्या दृष्टिकोनातून आपले फंडामेंटल राईट्स आपले जे अधिकार आहेत त्याला कोणतेही तळा पोचणार नाही या आणि दृष्टिकोनातून आला पाहिजे. 44च्या कलमानुसारच ते करा. या समान नागरी कायद्याबद्दल जी आज चर्चा सुरू आहे संबंध भारतामध्ये आणि लॉ कमिशनमध्ये सजेशन्स ऑब्जेक्शन वगैरे मागितलेले आहे, परंतु आमच्या मते त्यांनी जर काही मसुदा दिला असता तर त्याच्यावर आपण एक एक पॉईंटनुसार कोणकोणते मान्य आहे, कोणकोणते चांगले आहे, कोणकोणते जे आहे तर फंडामेंटल राईटला इफेक्ट करतात, हे जर दिले असते चांगलं झालं असता. तर असू द्या, आलेलं आहे, पण कृपया त्याला हिंदू मुस्लिम करू नका. मुस्लिम समाज से मैं विनंती करता हूँ कि कृपया इसको सिर्फ मुसलमानों का मसला ना बनाया जाए, बल्कि देश का मसला है, बैठ के हल किया जाए. अच्छे से मिलकर बैठकर चर्चा करके अच्छे तरीके से जो तज्ञ हैं उनके साथ बैठकर हम इसको मशवरे से इस मसौदे को कैसे बनाना उस तरीके से शासन से लेने के लिए आमादा करें. मी फक्त एवढं आवाहन करू इच्छितो की या कॉमन सिव्हिल कोडला या युनिफॉर्म सिव्हिल कोडला सर्व समाजाने सर्व आपापल्या सूचना 100% द्याव्या जेणेकरून ते अंमलात आणू शकतात. कारण की जर उद्या आम्हाला जर विचारणा झाली तर आम्ही असं सांगता कामा नये की आम्हाला माहीत नव्हतं. ज्या ज्या सूचना आहे लग्नाबाबत, निकाबाबत, तलाकबाबत, ईदबाबत, ॲडॉप्शनबाबत ज्या ज्या आपल्या मनात आहे की हा जो युनिफॉर्म सिव्हिल कोड आम्हाला याची भीती आहे तर त्या सर्वांनी सूचना लिहून 10-13 जुलैच्या आत पाठवावे हीच मी सर्वांना विनंती करतो. याला कृपया धार्मिक रंग देऊ नये हीच विनंती. खरं म्हणजे
बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नपूर्तीकडे नेणारा हा कायदा आहे, समान नागरी कायदा. घटनाकर्ते बाबासाहेब आंबेडकर तसंच अन्य जे सदस्य होते त्या सगळ्यांनी समान नागरी कायद्याचं फार मोठ्या प्रमाणात समर्थन घटना समितीमध्ये केलेलं आहे. ते स्वप्नपूर्ती करण्याची आता वेळ आलेली आहे आणि ही वेळ प्रॉपर आहे. भारतामध्ये केव्हा केव्हा कोणत्या न कोणत्या राज्यामध्ये कधी न कधी काही काही इलेक्शन चालूच असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट निवडणुकीशी जोडणं हा जो आपला भाव झालेला आहे, राजकारण झालेलं आहे, हे आपण थांबवलं पाहिजे. आणि कोणती गोष्ट केव्हा तरी आणायची असते ती आणली आहे. त्यामुळे समान नागरी कायदा जो आहे तो आवश्यक आहे, आपल्या सगळ्या समाजासाठी आवश्यक आहे, देशासाठी आवश्यक आहे. फंडामेंटल राईटमध्ये जे धार्मिक स्वातंत्र्य दिलं आहे त्याला कुठेही बाधा येत नाही आहे. ती आली तर ते पाहायला सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्टामध्ये फंडामेंटल राईटच्या विरोधात जर एखादी तरतूद असेल तर ती टिकणारच नाही आहे. कारण फंडामेंटल राईट हे फ्रेमवर्क हे सुप्रीम कोर्टानं अनेक निर्णयामध्ये आजपर्यंत मान्य केले की फंडामेंटल राईट हे अबाधित राहतील. ते बदलणार, त्याला कोणताही धक्का लागू नये. आणि त्याच्यामुळे समान नागरी कायद्याबद्दल भीती बाळगण्याचं कारण नाही आहे. त्यामुळे समान नागरी कायदा हा आवश्यक आहे, स्वप्नपूर्तीकडे नेणार आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्नपूर्ती या निमित्ताने आपण करूया. एक समाजवादी म्हणजे सेक्युलर राज्यव्यवस्थेकडे जाणारं हे पाऊल आहे. आणि सेक्युलर राज्यव्यवस्थेकडे नेणारं हे पाऊल असल्यामुळे, आपल्या देशाला तिकडे नेणारं पाऊल असल्यामुळे त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि ते आपण मान्य केलं पाहिजे. आज आपण जागतिकीकरणाकडे जातोय, उदारीकरणाकडे जातोय, तांत्रिक बदल होत आहेत आणि त्याचे सर्व समाजावर, कुटुंबावर परिणाम होत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपणही थोडं बदललं पाहिजे, सामाजिक बदल स्वीकारले पाहिजे. आणि ते सामाजिक बदल कोणत्या क्षेत्रात, कुठल्या ठिकाणी झाले पाहिजे याचं सजेशन आपण लॉ कमिशनला दिलं पाहिजे. ज्या काही गोष्टी आता म्हणजे आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्र आपलं आहे असं आपण मानतो, आणि जर धर्मनिरपेक्ष राष्ट्र आपल्याला आणखी मजबूत करायचं असेल तर सिव्हिल कोड, कॉमन सिव्हिल कोडमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे या गोष्टींचा म्हणजे सजेशन हे लॉ कमिशनला देणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे, तरच आपलं राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र हे गणलं जाईल. आजची ही जी चर्चा एका अर्थाने एक नया आगाज ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीने आपण सुरुवात केलेली आहे. साप म्हणून भुईला थोपटण्याचं कारण नाही. अत्यंत सुस्पष्टपणे आपण सगळ्यांनी ही भारतवर्षाची जी विकासाची गाडी आहे ती जी निघालेली आहे त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये सामील होण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर आज आपला सगळीकडे बोलबाला असताना या सगळ्या विषयांना मी जसं माझ्या सुरुवातीच्या मांडणीमध्ये मांडलं की कृपया याला धर्माचा रंग न देता आणि उत्सवांना अशा विषयांपासून दूर ठेवून याच्यावर तार्किक पद्धतीने चर्चा करून माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्ही व्यक्त व्हा. तुमच्या ज्या सूचना आहेत, तुमचं जे म्हणणं आहे, मुळामध्ये सरकारला काय अपेक्षित आहे, लोकशाही पद्धतीमध्ये आपल्या घटनाकारांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्याला दिली आपण जर ती मानत असू तर त्या घटनेचा मान ठेवून आपण या विषयावर व्यक्त होऊया. आणि व्यक्त झाला, मला निश्चित अशी खात्री आहे की जेव्हा समाज व्यक्त होतो तेव्हा त्याच्याने संवादाचा पूल तयार होतो. आणि संवादाचा पूल जेव्हा तयार होतो तेव्हा त्याच्यातनं इतिहास घडतो, सकारात्मक इतिहास घडवण्याकरता आणि एकूण जगाला दाखवण्याकरता की आम्ही सगळे एक आहोत. आणि भारताने जर ठरवलं तर भारत एक चांगली दिशेने प्रगती करतोय. त्याच्यामध्ये आणखी हातभार लावण्याकरता सर्व समाजाला माझी विनंती आहे की आपण व्यक्त व्हा. जास्तीत जास्त संख्येने लोकांनी याच्यावर आपल्या सूचना मांडाव्या. आपले जे काही विषय असतील, आपले जे काही प्रश्न असतील, आपलं जे काही म्हणणं असेल, पण ते मांडा, आपल्या समूहाकडे मांडा. आणि संघटना म्हणून मी इथे आपल्याला हे सांगू इच्छितो की या संदर्भामध्ये कोणालाही कायदेशीर जर अशी कुठलीही मदत लागणार असेल या विषयातली तर आम्ही सर्व या संदर्भामध्ये उपलब्ध असू. आमच्या भ्रमणध्वनीवरनं किंवा यावर काय करता येईल, यावर काय बसता येईल, विशेषतः करीम सरांनी आणि फारुख भाईंनी याच्यावर काही विषय करता येईल तर जास्तीत जास्त संख्येने प्रबोधन त्यांनी आपल्या समाजाचं करावं. आम्ही पण करतो. आणि ही जी वारी निघालेली आहे, आत्ता नुकतीच वारी झालेली आहे, ही जी देशवारी, देशकालवारी जी निघालेली आहे त्याचे आपण सगळे भोई होऊया, त्याचे आपण सगळे भक्त होऊया. अशा पद्धतीने एक राष्ट्रकारण होण्याकरता एक कायदा, एक देश, एक निशाण आवश्यक आहे.
या सगळ्या प्रोसिजरमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं असं लोकलाईव्हच्या माध्यमातून सर्व पॅनलच्या वतीनं मी पुनश्च एकदा सर्व दर्शकांना आणि समूहाला विनंती करतो. धन्यवाद. मी सगळ्यांचं खूप या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. एक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि एक दिशा देणारी, एक दिशा निर्देश करणारी अशा प्रकारची आपली ही चर्चा. समान नागरी कायदा हा आला पाहिजे, सर्वांना मान्य. फक्त एवढंच आहे की आपल्या फंडामेंटल राईट्स, आपले जे अधिकार आहेत, अधिकाराला धक्का पोचता कामा नये, कोणत्याही धर्माला पोचता कामा नये, धार्मिक विधींना कोणत्या पोचता कामा नये, कोणाला एक न छेडता हा कायदा मात्र आला पाहिजे. यासाठी सुविधा आपल्याला दिली. त्यामध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाने आपल्याला आपली जी काही मनामधील भावना असतील त्या शासनापर्यंत, सरकारपर्यंत, न्यायिक व्यवस्थेपर्यंत पोहोचवायच्या आहेत. आपल्याला PDF टाकता येणार आहेत. आपल्याला आपलं मत एका कागदावरती लिहा, फोटो काढा आणि त्या लिंकवरती आपण सबमिट करू शकतात, अपलोड करू शकतात. इतकी सोय त्याच्यामध्ये दिलेली आहे. तिथे फक्त हो नाही, आपल्याला आपलं मत तिथे मांडायचं आहे. कायदा तर येणार आहे, कायदा तर आणणार आहे. तो कायदा सगळ्यांसाठी आणि सर्वसमावेशक असला पाहिजे, सगळ्यांना आधार देणारा असला पाहिजे, कोणाचा आधार खेचणारा नसावा. एवढं मात्र या माध्यमातून आपल्या या चर्चेतून निश्चित आहे. एक देश, जसं सचिनभाईंनी 3-3, 4-4 वेळा सांगितलं की एक देश, एक कायदा, एक नियम, एक निशाण, एक समूह, हा एक शब्द सचिनभाईचा. अनेकता में एकता, अनेकता में एकता, अशा प्रकारचा हा आपला संदेश आपला या चर्चेतून आला. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करायला आणि थांबेल. नमस्कार.